आता सुरू होत आहे देशातला सर्वात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू। आपकी अदालत मध्ये तुमचे स्वागत करत आहे। आपकी अदालत मध्ये आज मी आमंत्रित करतो आहे भारताचे सगळ्यात अनुभवी नेत्यांमधून एक, 18 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेले मध्य प्रदेशचे चीफ मिनिस्टर शिवराज सिंग चौहान। आणि या टाळ्या अशाच वाजल्या पाहिजेत, कारण की मी आमंत्रित करत आहे आपकी अदालत मध्ये आजचे आपले जज खूप खास आहेत, सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत। दलाई लामा पासून ते प्रेसिडेंट ऑफ इंडिया पर्यंत 90,000 लोकांची सर्जरी केलेली आहे। रोबोटिक सर्जरीचे भारतातील पायोनियर आहेत। प्लीज वेलकम डॉक्टर प्रदीप चौबे। डॉक्टर चौबे देखील मध्य प्रदेशातील आहेत, जबलपूरचे आहेत। तर आपकी अदालत मध्ये आजचा खटला सुरू करूया याआधी आजचे जज डॉक्टर प्रदीप चौबे यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी। आजची कारवाई सुरू करा। आणि याआधी की आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू करू आपण, एक नजर टाकूया शिवराज सिंग चौहान यांच्या पॉलिटिकल करिअरवर। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यात अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत। 18 वर्षांपर्यंत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी सांभाळून शिवराज सिंग चौहान यांनी बीजेपी मध्ये लॉन्गेस्ट सर्व्हिस चीफ मिनिस्टरच्या पदावर एक रेकॉर्ड बनवला। मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्ह्यामधील नर्मदेच्या किनारी एका छोट्याशा गावामध्ये जन्मलेले शिवराज सिंग चौहान आज पूर्ण मध्य प्रदेशमध्ये मामा नावाने सुप्रसिद्ध आहेत। शिवराज सिंग यांचा जनतेसोबत संवाद साधायचा अंदाज वेगळाच आहे। शिवराज सिंग लोकांमध्ये राहतात, गर्दीत शिरतात। आजकाल ते मध्य प्रदेशातील बहिणींशी संवाद साधताना दिसून येतात। कधी शिवराज सिंग भक्तीच्या रंगात रंगलेले दिसतात, तर कधी आपल्या विरोधकांवर जोरदार गरजतात। शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वामध्ये बीजेपीने मध्य प्रदेशमध्ये सलग 3 वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे। 2020 मध्ये शिवराज सिंग चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये जोरदार प्रचार करत असलेल्या शिवराज सिंग चौहान आपकी अदालत मध्ये स्वतःचा खटला स्वतःच लढतील। चला तर मग सुरू करूया आजचा खटला। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप शिवराज सिंग चौहानवर। आपकी अदालत मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावर आरोप आहे की हे राजकारणासाठी धर्माचा वापर करतात। शिवराजजी, हे खरं आहे का की लहानपणापासूनच तुम्ही खूप धार्मिक प्रवृत्तीचे होते, पूजापाठ करत होतात आणि मी तर ऐकलंय की तुम्हाला साधू म्हणायचे होते? माझे गाव नर्मदेच्या किनारी आहे, तिथे माझा जन्म झाला होता जैत। आणि लहानपणापासून तिथे साधू संतांचं येणं जाणं सतत होत असायचं, तर त्यांची संगत मी येत होती। तर माझ्या मनात पण एक इच्छा जागरूक झाली की मी ध्रुव आणि प्रल्हाद सारखा देवाच्या मांडीमध्ये बसू, आणि यासाठी मी खूप वेळा प्रयत्न करायचो। नर्मदेच्या काठी बसून देवाची भक्ती करण्याची, ध्यान करण्याची, प्रार्थना करण्याची की मला तुमच्या मांडीत बसवून घ्या। तर अध्यात्म आणि धर्माच्या प्रतिरुची मला संस्कारामधूनच मिळाली आणि मी जे काही प्रयत्न करायचो, परंतु त्यामधूनच मला दिशा नाही मिळाली। लहानपणापासून मी गीता वाचली, गीता वाचल्यामुळे मला हा भाव निर्माण झाले की हे जीवन फक्त पोट भरण्यासाठी नाहीये, मानवी जीवन सफल आणि सार्थकी लावले पाहिजे। आणि त्याच वेळी स्वामी विवेकानंदजी यांचं पुस्तक माझ्या हाती लागलं होतं। लहानपणी जेव्हा मी 6वी-7वीत शिकायचो, त्यातल्या काही ओळी मला आज सुद्धा खूप प्रेरणा देत असतात।
ते मी आज सांगू इच्छितो. स्वामीजी म्हणायचे की 3.5 फुटाचे हाडामासाचे पुतळे नाही आहात, तुम्ही ईश्वराचे अंश आहात, अमृताचे पुत्र आहात, अमर आनंदाचे भागीदार आहात आणि अनंत शक्तीचे भांडार आहात. जगात कोणतंच असं काम नाहीये जे तुम्ही नाही करू शकत. तर मी सुद्धा ठरवलं की काही ना काही करायचं जीवनाला सफल आणि सार्थकी बनवण्यासाठी. तुम्ही जेव्हा काही करायचा प्रयत्न केला, 7वीत असताना तुम्ही नेतागिरी करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा काकाने खूप जोडले होते तुम्हाला. खूप योग्य माहिती आहे तुम्हाला. माहिती तर तुम्हाला खूप असते हा रजतजी. खरं तर जेव्हा माझ्या मनात असे भाव आले की काहीतरी करायचं, तर आमच्या इथे जे लोक मजुरी करणारे आमचे भाऊ बहीण होते आणि मुले पण त्यावेळी मजुरी करायचे. ही गोष्ट मी जवळपास 50 वर्ष आधीची सांगतोय. त्यांच्याकडून खूप कठोर मेहनत करून घ्यायचे आणि त्या बदल्यात पैसेही नाही द्यायचे. तर धान्य मोजून देत होते एका भांड्यात, ज्याला आम्ही पायी किंवा कोडा म्हणायचो. तर 2.5 पायी मोजून देत असत. मला वाटायचं 2.5 पायी सकाळपासून रात्रीपर्यंत मजुरी करणाऱ्यासाठी कमी आहे. तर एक दिवस मी आपल्या मंदिरामध्ये गावातील मजुरांना एकत्र केलं. वय कमी होतं, कोणी आले कोणी नाही आले, आणि मग मी बोललो की हे बघा भावांनो, 2.5 पायी मजुरी खूपच कमी आहे. मजूर बोलले मग आम्ही काय करू शकतो? मी बोललो आंदोलन करू, आपण काम बंद करू, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम करायला जाणार नाही, तरच हे मजुरी वाढवतील. पण असं होऊ शकतं का? मी बोललो हो, प्रयत्न करू तर होईल. ते म्हणाले काय करावे? मी बोललो मोर्चा काढूया. त्यावेळी वीज नसायची गावामध्ये, तर आम्ही पेट्रोमॅक्स पेटवले, जी गॅसची बत्ती असते. एका मजुराने डोक्यावर ठेवली, बाकीच्यांसोबत मी उभा राहिलो. बाकी माझ्या मागे मागे आले आणि आमची घोषणा होती की 2.5 पायी नाही 5 पायी घेणार, नाहीतर काम बंद करणार. परंतु जेव्हा तो मोर्चा माझ्या घराच्या दरवाजासमोर पोहोचला, तेव्हा माझे काका काठी घेऊन बाहेर आले. बोलले या मी देतो तुम्हाला मजुरी 5 पायी. जसे त्यांनी काठी उचलली, बाकी तर सगळे पळून गेले. एकटा मी पकडला गेलो आणि त्यानंतर जी धुलाई झाली ती आजपर्यंत लक्षात आहे. परंतु तुमची धर्माप्रती जी आस्था अजूनही आहे ती बदलली नाहीये. अजूनही आपण बघतो की तुम्ही मंदिरामध्ये जाता, भजन गातात, झांज वाजवता. निश्चितच भारत अत्यंत प्राचीन आणि महान राष्ट्र आहे. आपल्या जीवनाचे मूळ, आपल्या परंपरा, आपली संस्कृती आपल्याला जी पिढीगत मिळाली आहे, त्या परंपरेला पुढे वाढवणे आणि पूर्णपणे विश्वास ठेवणे, फक्त श्रद्धेच्या नजरेने बघणे, हे माझ्या स्वभावात आहे. हे माझे संस्कार आहेत आणि जेव्हा पण मला वेळ मिळतो मी मंदिरात जातो. असे काही व्हिडिओज आहेत माझ्याकडे, जेव्हा तुम्ही मंदिरात गेलात, कसे तुम्ही भजन म्हटले, कसे तुम्ही मग्न झालात, ते मी जरा जनतेला दाखवू इच्छितो. जेव्हा तुमचे राजनैतिक विरोधी कमलनाथ हे सगळं बघतात, तर ते म्हणतात की शिवराजजी इतकी चांगली ऍक्टिंग करतात की त्यांचे नाव शिवराज सलमान ठेवायला पाहिजे होते. आणि मुंबईला गेले असते ऍक्टिंग करायला तर मध्य प्रदेशचे खूप नाव मोठे केले असते. रजतजी, याचं उत्तर मी नाही, जनतेने दिले. जेव्हा ते हे बोलले तर लोकांनी मला काही फोटोग्राफ पाठवले. मी ते फोटोग्राफ तुम्हाला आणि तुमच्या माध्यमातून दाखवू इच्छितो. मी सोबत घेऊन आलो आहे. एक नाही, अनेक आहेत. माझी इच्छा आहे की जनतेने जे उत्तर दिले आहे ते लोकांनी पाहावे. हा तर सलमान सोबतचा त्यांचा फोटो आहे. आणि ही जॅकलिन फर्नांडिस आहे. आता तुम्हीच बघा. ते म्हणतात की शिवराज सलमान नाव करीना ठेवा. कपूर यांच्यासोबत सुद्धा. हा. आणि या दिया मिर्झा. तुम्ही ओळखता या सगळ्यांना? मी इतक्या जवळून नाही ओळखत. जितके जास्त कमलनाथजी ओळखतात. आता बघा फोटो त्यांचे, ओळखतात ते, सोबत ते, आणि मला म्हणतात की मी बॉलिवूडला जाऊन ऍक्टिंग करावी. आयफा ते करतात, करोडो रुपये ते लावतात आणि मला म्हणतात मी बॉलिवूडमध्ये जावे. तर हे जनतेचे उत्तर जे मी दिले. ते म्हणतात की शिवराजजी यांना मी नाचण्यामध्ये हरवू शकत नाही, ना गाण्यांमध्ये मी त्यांची बरोबरी करू शकतो, कलाकारीमध्ये बरोबरी नाही करू शकत, परंतु निवडणुकीत मी त्यांना हरवून टाकेन. निवडणुकीत तर जनता निर्णय घेते, परंतु जनतेमध्ये राहणे हा माझा धर्म पण आहे, माझा स्वभाव पण आहे. आम्ही लोक शेवटी लोकशाहीमध्ये जनतेचे सेवक आहोत
आणि मी नेहमीच हे म्हणतो की मध्य प्रदेश माझं मंदिर आहे. त्यात राहणारे लोकच माझे देव आहेत आणि त्या जनतेचा पुजारी शिवराज सिंग चौहान आहे. तर मी अशी कोणतीच संधी नाही सोडत. लोकांमध्ये राहण्याचा, कार्यक्रम असो कार्यक्रम नसो, धार्मिक आयोजन असो, कोणता उत्सव असो, आपल्या लोकांमध्ये राहतो, लोकांमध्ये नाचतो सुद्धा, गातो सुद्धा, गळाभेट पण घेतो. परंतु जे भजन कीर्तन तुम्ही करतात, देवाचे नाव घेता, तर त्या बाबतीत काँग्रेस नेहमी म्हणते की तुम्ही धर्माचा वापर करत असता. राजनीतीमध्ये पुढे जाण्यासाठी हिंदुत्वाचे नाव घेऊन ते मत गोळा करतात. बघा, हिंदुत्व काय आहे हे आमचे विरोधी मित्रांनी समजून घ्यावे. एकम सत विप्रा बहुधा वदंती हिंदुत्व आहे. आत्मवृत्त सर्वभूतेषु हिंदुत्व आहे. अयम निजा परो वेती गणना लघुचेतसाम उदार चरिताना तू वसुधैव कुटुंबकम. ही दुनिया एक परिवार आहे, हे हिंदुत्व आहे. सगळ्यांना आपल्यासारखंच माना, हे हिंदुत्व आहे. जगा आणि जगू द्या, हे हिंदुत्व आहे. धर्माचा विजय म्हणजे चांगल्या गोष्टींचा विजय आणि अधर्माचा नाश म्हणजे वाईट गोष्टींचा नाश असो आणि प्राण्यांमध्ये सद्भावना आणि विश्वाचे कल्याण असो. विश्वाचे कल्याण असो, हे हिंदुत्व आहे. सर्वे भवन्तु सुखिनः हिंदुत्व आहे. सर्वे सन्तु निरामया हिंदुत्व आहे. सर्वे भद्राणि पश्यन्तु हिंदुत्व आहे. मा कश्चित दुःखभात भवेत हिंदुत्व आहे. आणि या हिंदुत्वावर आम्हाला गर्व आहे. परंतु आजकाल तुम्हाला नाही वाटत मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची लोक तुमच्या हिंदुत्वामध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करत आहेत? पहिल्यांदाच मी पाहिलं की काँग्रेसचे जेवढे पण कार्यालय आहेत त्यामध्ये कमलनाथने हनुमान चालिसाचा पाठ करवला. आमच्यासाठी, भारतीय जनता पार्टीसाठी हे हिंदुत्व किंवा धर्म निवडणुकीचा मुद्दा कधीच नव्हता. आस्थेचा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे. परंतु काँग्रेसने आधी तर हिंदूच्या नावावरती चिडत होते. हिंदू म्हणणे म्हणजे संकुचित आहे, सांप्रदायिक आहे. नाव नका घेऊ, खूप जण तर रामाला काल्पनिक म्हणायचे. तिथे तर हे लोक म्हणायचे की हॉस्पिटल बनवा, टॉयलेट बनवा, अशा गोष्टी करायचे. परंतु मी आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करीन. भारताच्या परंपरा, जीवनमूल्य, संस्कृती, संस्कार, राम, कृष्ण, शिव त्यांनी असे विचार मोडले. आता यांना वाटतं आहे की याच्याशिवाय काम नाही होणार आहे. निवडणुकीत पण तर आता हे निवडक हिंदू बनायचा प्रयत्न करत आहे. ते लोक जे रामाला काल्पनिक म्हणायचे ते त्रिपुंड लावतात आणि सियाराम, जयराम, जय जय राम आणि खूप तर हनुमान चालिसाचे पाठ करत आहेत. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमेरे हनुमत बलबीरा. आता तर ते सर्वात मोठे हनुमान भक्त आहेत. कार्यालयात हनुमानजींचा पाठ करवत आहेत. हा तर चमत्कार आहे जो मोदीजींनी, जी मुख्यधारा आहे देशाची, तिच्यावर येण्यास भाग पाडले आहे. बघा, आता ते लोकांना सांगत आहेत की ते छिंदवाडामध्ये हनुमानजींची, बजरंगबलीची 110 फूट उंच मूर्ती लावलेली आहे. बघा, जाम सामली तिथले खूप प्रसिद्ध मंदिर आहे, खूप जुने. तर पहिले ते म्हणायचे की ते सगळे आम्ही बनवले आहेत. तर मी म्हणालो की लाल किल्ला आणि कुतुब मिनार तुम्हीच बनवले असेल कदाचित. आता मंदिर बनवले, मूर्ती लावली, ही चांगली गोष्ट आहे, त्याला नकार नाहीये. परंतु तुम्हीच बघा, आता हे धर्म आणि आस्था नाहीये की तुम्ही दिखाव्यासाठी कार्यालयात पाठ करा सुंदरकांडचे, हनुमान चालिसाचे. हा दिखावा आहे, निवडणुकीसाठी आहे. वाटतं आहे की याच्याशिवाय काम नाही चालणार. आजकाल तर संतांची कथा करवता आहेत ते. हो, मी ऐकलं की बाबा बागेश्वर जे धीरेंद्र शास्त्री आहेत त्यांची कथा केली छिंदवाडामध्ये. पहिले ते आणि त्यांच्या पार्टीचे खूप लोक ज्या संतांना ढोंगी, वेगवेगळ्या नावांनी संबोधित करत होते, आता जेव्हा वाटतं आहे की काम नाही चालणार तर कथा पण करत आहेत. तर त्यांना काही आशीर्वाद मिळेल बजरंगबलींचा? बघा, बजरंगबली जो पात्र असतो ना त्यालाच आशीर्वाद देत असतात. परंतु तुम्ही पण उत्तर बरोबर देत आहात. छिंदवाडामध्ये हनुमान लोक बनवण्याची घोषणा केली आहे तुम्ही. त्यात कोणती चुकीची गोष्ट आहे? आम्ही फक्त छिंदवाडामध्ये नाही आणि आजपासून नाही, आम्ही जे सिंहस्थ उज्जैनमध्ये केले त्यावेळी खूप मंदिराचे जीर्णोद्धार केले. एक नाही, अनेक मंदिर, कारण की ते आमचे आस्था केंद्र आहे. आम्ही उज्जैनमध्ये महाकाल महालोक बनवले. आम्ही ओरछामध्ये रामराजे लोक बनवत आहोत. आम्ही जामसावलीमध्ये हनुमान लोक बनवत आहोत.
आम्ही खूप वनवासी राम भगवान लोक बनवत आहोत. संत रविदासजींचे विशाल मंदिर, ज्याचे आता प्रधानमंत्रीजींनी आता शिलान्यास केले सागरच्या बर्तुमामध्ये, ते लोक बनत आहेत. देवी लोक बनत आहे संकलनपूरमध्ये. वेगवेगळे लोक बनत आहेत तिथे, कारण की ही आमची संस्कृतीला भावी पिढीला देण्याचे काम करत आहे. बघा, हजारो वर्ष जुना आपला देश, आपली संस्कृती, आपल्या जीवनमूल्य, आपल्या परंपरा, हे सर्व येणाऱ्या पिढीला देणं, या परंपरेला, ही आपली ड्युटी आहे, आपले कर्तव्य आहे. तर एका बाजूला आम्ही आस्थेमुळे करत आहोत, श्रद्धेमुळे हे सर्व करत आहोत, हे पण राजधर्म आहे. आपल्या विचारांना, जसं की आम्ही हे सर्व बनवत आहोत ओंकारेश्वरमध्ये एकांत धाम, स्टॅच्यू ऑफ ओननेस आम्ही बनवत आहोत आदिगुरु शंकराचार्यजींचं. शंकराचार्यजी म्हणायचे एकच चेतना सगळ्या प्राण्यांमध्ये आहे, मुळामध्ये पण आणि चैतन्यात पण एकच चेतना. आणि यासाठी सियाराम में सब जग जानी, सगळ्यांना एकसारखं माना, कोणताच फरक नाही, कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. आणि मी मानतो की आदिगुरु शंकराचार्यजींचे हे विचार की एकच चेतना आपल्या सर्वांमध्ये आहे, सारे भेदभाव आणि मतभेद देखील संपवतील आणि भौतिकतेच्या अग्नीमध्ये दगड विश्व मानवतेला शाश्वत शांतीच्या पथाचे दिग्दर्शन करवतील. आणि यासाठी स्टॅच्यू ऑफ ओननेस आम्ही बनवत आहोत, विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी. आणि अजून एक गोष्ट याचबरोबर सांगतोय की आम्ही उज्जैनमध्ये महाकाल महालोक बनवले. श्रद्धा आणि आस्थेचा महापूर लोटलाच, पण तिथली संपूर्ण आर्थिक दशा बदलली. फक्त उज्जैनमध्येच, एकट्या उज्जैनमध्ये श्रावणाच्या महिन्यात जवळपास 2 करोड लोक महाकाल महाराजाचे दर्शन करायला येत असतात. 2 करोड लोक. उज्जैन बदलून गेले. शेकडो होमस्टे, हॉटेल, रिसॉर्ट, वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्षावाले रिक्षा चालवत आहेत, टॅक्सीवाले टॅक्सी चालवत आहेत, हॉटेलवाले हॉटेल चालवत आहेत, कोणी फुलहार विकत आहेत तर कोणी प्रसाद विकत आहे. फक्त उज्जैनमध्ये 100 करोड रुपयांचे दान फक्त 10 महिन्यांमध्ये आले. इतकी गर्दी येते की पूर्णच्या पूर्ण उज्जैनची दशा बदलून ठेवली आहे आर्थिक स्वरूपात. आम्ही जे तिथे दुकानं बनवले महाकाल महालोकमध्ये, त्या दुकानांचे जेव्हा ऑक्शन केले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळपास 2.5 कोटी रुपयाला एका दुकानाचं ऑक्शनमध्ये 100 वर्ग फूटचं दुकान, मरीन ड्राईव्ह मध्ये इतकी किंमत आहे दुकानांची. तर महाकाल महालोक तर बनले, श्रद्धा आणि आस्था या कारणाने लोक येतात, परंतु हजारो लोक रोजगाराला लागले, पूर्ण अर्थव्यवस्था बदलून गेली. तर आस्था आणि श्रद्धा सोबतच बाकीचे लोक देखील आम्ही बनवत आहोत. ते आध्यात्मिक सुख तर देतीलच, भौतिक प्रगती पण करतील. शिवराजी, तुम्ही तर हनुमान लोक बनवले, तुम्ही तर महालोक बनवले, तुम्ही तर रामलोक बनवले, तर ते विरोधी पक्षासाठी परलोक झाले. त्यांनी पण पाहावे आणि शांती अनुभवावी तिथे जाऊन. परंतु ही गोष्ट पण खरी आहे की पूर्ण काँग्रेस पार्टी यावेळेस ती मोठी श्रद्धेने निवडणूक लढत आहेत. प्रियंकाजी पण गेल्या, ते पण नर्मदा मातेची पूजा करण्यासाठी. नर्मदा मैयाची पूजा करावी, शिप्रा मैयाच्या किनाऱ्यावर जावे. आता हे बदललेलेच दिसत आहे. आणि हे बदलणे फक्त निवडणुकीसाठी आहे, हे श्रद्धेसाठी नाहीये, हे विश्वासामुळे नाहीये, हे भक्तीमुळे नाहीये. आता याला दुसऱ्या शब्दांमध्ये लोक म्हणतात दांभिक भक्ती. जनतेमधून ज्यांना प्रश्न विचारायचे असतील. सर, मी तुमचा एक गाण्याचा व्हिडिओ ऐकला होता. तुम्ही खूप छान गाता. मग तुम्ही आमच्यासाठी 2 लाईनी जरा गाऊन दाखवू शकता का? एक गोष्ट खरी आहे की मी कधी कधी गातो, पण खूप छान नाही गात. गळा फाटका बांबू झालाय आता भाषण देता देता. परंतु लोकांमध्ये तर गातो आणि लोक प्रेमापोटी सहन सुद्धा करतात. तर आता गायचंय का? जनतेची मागणी आहे, तुम्ही नक्कीच गाणं गाऊ शकता. नदिया चले चले रे धारा, चंदा चले चले रे तारा, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा. जीवन कहीं भी ठहरता नहीं है,
जीवन कहीं भी ठहरता नहीं है, आंधी से तूफान से डरता नहीं है। तू न चलेगा तो चल देंगी राहें, तू न चलेगा तो चल देंगी राहें, मंजिल को तरसेंगी तेरी निगाहें। तुझको चलना होगा, तुझको चलना होगा। धन्यवाद. आता शिवराजजी, निवडणुकीची संधी आहे, तुम्हाला तर चालावंच लागेल. नाही, माझ्यासोबत जनता सुद्धा येते ना. तर एक ब्रेक आपण घेऊया इकडे, आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये शिवराज सिंग चौहानवर प्रश्नांची अजून एक फेरी. कमलनाथजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा पूर्ण वेळ रडतच असायचे, मी काय करू, माझ्याजवळ पैसे नाहीये, मी काय करू, माझ्याजवळ पैसे नाहीये. मामा खजाना रिकामा करून गेले. मी बोललो, मामा नाही, औरंगजेब झालोय ना. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावर आरोप आहे की हे आजकाल फुकटचा माल वाटत आहे. शिवराजजी, तुमच्या गोष्टी ऐकून वाटतात की तुम्ही बिलकुल फुकटचा माल, फुकटचा पैसा वाटण्याचे अभियान सुरू केले आहे. तुम्ही म्हणता की शेतकरी भावांना प्रधानमंत्री 6,000 रुपये देत आहेत, मी पण 6,000 देईन. कोणती मुलगी गावात शिकायला गेली तर त्याला फ्रीमध्ये सायकल देईन. कोणी टॉपर असेल तर त्याला स्कूटी देईन. यात काय प्रॉब्लेम आहे? बघा, आम्ही जनतेचे आयुष्य बदलण्याचे अभियान चालवतोय आणि जनतेच्या गरजा पूर्ण करणे, विशेषतः ते भाऊ बहीण किंवा ते बेटा बेटी जे आर्थिक रूपात संपन्न नाही. जर मी स्कूटी दिली तर मी प्रतिस्पर्धा पैदा केली 12th मध्ये. जर कोणी बेटा बेटी आपल्या शाळेमध्ये सगळ्यात जास्त मार्क आणेल तर मामा स्कूटी देईल. आता मुलं शिकत आहेत की मी स्कूटी घेईन. आम्ही ठरवलं की 75% जर कोणी मार्क आणेल तर त्याला मामा लॅपटॉप देईल. लॅपटॉप अभ्यासाच्या कामात येईल. आम्ही ठरवलं आहे की जर कोणी गरीब आहे, ज्याच्याकडे राहण्याची जागा नाही, कुटुंब मोठं झाले, आजोबांचे 4 मुलं झाले, 4 सुना आले आणि त्यांचे सुद्धा 4 झाले, आता छोट्याशा घरामध्ये जागाच नाहीये राहायला, आम्ही बोललो त्याला फ्रीमध्ये प्लॉट देऊ. गरीब आहे, जर या धर्तीवरती तो जन्माला आलाय तर त्याचा हक्क आहे की राहण्यासाठी कमीत कमी एक जमिनीचा तुकडा असो, त्याचा स्वतःचा असो, ज्यावर तो आपलं घर बांधू शकेल. कुठून जमीन आणाल इतक्या लोकांना देण्यासाठी? असे आहे की आमच्याकडे जमीन मध्य प्रदेशमध्ये नाहीये तर विकत घेऊन देऊ. बघा, या धरतीच्या संसाधनांवर गरिबाचा पण हक्क आहे. ही हवा, हे पाणी, हे जंगल, या जमिनी, या खदान गरिबांची पण आहे, त्यांचा पण बरोबरीचा हक्क आहे आणि यासाठी मी त्यांचा हक्क देतो. हा सामाजिक न्याय आहे. परंतु एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो, फक्त निवडणुकीच्या वेळेस नाही, या योजना आम्ही बनवल्या तर आम्ही 2005 पासून बनवायला सुरुवात केली. वेगवेगळ्या योजना. सायकल मी यासाठी दिली मुलींना, पहिले मुलींना दिली होती, कारण गावात काँग्रेसच्या वेळी शिक्षणाच्या व्यवस्थाच नव्हती, शाळाच नव्हत्या. ज्या होत्या त्या झाडाखालीच व्हायच्या आणि गुरुजी जे शिकवायचे त्यांना 500 रुपये पगार द्यायचे. श्रीमान दिग्विजय सिंग ज्यांनी मध्य प्रदेशची वाट लावली होती. एका शाळेत मी गेलो त्यावेळी मी मेंबर ऑफ पार्लमेंट होतो. तर मी एका मुलाला विचारलं, गंगाजी कुठून निघाली? तर तो बोलला, विंध्याचल मधून. तर मी गुरुजींना बोलवलं, ही काय कमाल आहे, गंगा तर हिमालयातून निघाली, हा मुलगा सांगतो की विंध्याचल मधून. तर ते बोलले, साहेब 500 रुपयांमध्ये विंध्याचल मधूनच निघेल. एवढी वाईट अवस्था होती. त्या परिस्थितीमध्ये मी मुख्यमंत्री झालो. हायस्कूल, हाय सेकंडरी स्कूल कमी होते. दुसऱ्या गावामध्ये मुलींना शिकायलाही जाऊ देत नव्हते त्यांचे आई वडील. तर मी बोललो, मुलगी पायी पायी नाही जाणार, मी सायकल देईल, मुलगी सायकलवर बसूनच जाईल. आम्ही सायकल दिल्या. मग त्यानंतर भांजे माझ्यावर नाराज व्हायला लागले की मामा बेईमानी होते, भाच्या सायकलवर जातात आणि आम्ही पायी पायी जातोय. तर मी भांज्यांनाही सायकल दिली आणि आता तो प्रवास कोटीपर्यंत पोहोचला. यात काय प्रॉब्लेम आहे? पण आता ऐकण्यात आले की जावई आणि मामा पण नाराज आहेत. कारण बहिणींना दिलं, भाच्यांना दिलं, भाचींना दिलं, जावई राहिले. हे जे 6,000 रुपये जे प्रधानमंत्री देत आहेत ते त्यांनाच देत आहेत. 6 मध्ये 6,000 मी पण मिळवले तर 1,000 रुपये महिना मध्य प्रदेशच्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळतो आणि हे त्यांचे आयुष्य बदलण्याचा प्रयत्न आहे. बघा, खरोखरच तुम्ही बघाल आपले मजूर भाऊ बहिणी, गरीब भाऊ बहिणी, जसे मी एक योजना बनवली ती
मी बनवली जनतेचा त्रास जमिनीवरती बघितल्यामुळे. मी लहानपणापासून माझ्या गावात बघायचो मुलगी आणि मुलामध्ये लोक कसा भेद करतात. मुलगा आला तर स्वागत केले जाते, आनंद साजरा करतात, लाडू वाटले जातील, अभिनंदन केले जाईल. आणि मुलगी जर आली तर तिच्या आईचा चेहरा पण उतरायचा. जसे मुलगी नाही आली, संकट आले आहे. आणि तेव्हा माझ्या मनामध्ये त्रास व्हायचा की हे भगवान, तो दिवस कधी येईल जेव्हा मुलगा आणि मुलगी दोन्ही समान मानले जातील. मी गावामध्ये त्या बहिणीचा त्रास बघितला होता की कधी नवरा छोट्या छोट्या गोष्टींवर रागवायचा आणि खूप वेळ मारायचा देखील. मी मार खाणाऱ्या बहिणींना दुसऱ्यांच्या घरी जाऊन वाचवा सांगताना बघितलंय. तेव्हा माझ्या मनात खूप त्रास व्हायचा की स्त्री आणि पुरुष समानता शेवटी कधी होईल. आणि मुलींचा त्रास बघून मी सांगू इच्छितो रजतजी, माझ्या मनामध्ये अशी भावना आली की मुलींना येण्याआधीच या दुनियेत तोपर्यंत थांबवतील लोक जेव्हापर्यंत ती ओझं वाटेल. मुलींना वरदान बनवले पाहिजे. आणि यासाठीच माझ्या पण मनात शिवराजजी, हा. 18 वर्षानंतर तुम्हाला मुलींची आठवण झाली. 18 वर्ष मुख्यमंत्री राहिले, आता निवडणुका आल्या तर तुम्हाला मुलींना 1000 रुपये देऊन नाही टाकते नाही, अकाउंटमध्ये. ही जी योजना मी सांगत आहे, ही जी योजना मी सांगतो आहे ही 2006 मध्ये बनवलेली मी त्याची गोष्ट करतो आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तर मी सगळ्यात पहिले योजना बनवली की मध्य प्रदेशच्या धर्तीवरती आम्ही मुलींना ओझा म्हणून नाही राहू देणार, मुलींना वरदान बनवणार. आणि वरदान कशी बनेल? कारण मध्य प्रदेशमध्ये सेक्स रेशिओ खूप गडबड झाला होता. 1000 मुलांमागे 912 मुली जन्माला येत होत्या. आणि एका ठिकाणी जेव्हा मी बोललो मुलींना येऊ द्या, मुलींशिवाय दुनिया नाही चालत, तर एक आजी बोलली की मोठ्या मोठ्या गोष्टी तू करतोयस, मुलींना येऊ द्या, मुलींना येऊ द्या, आणि लग्नात जेव्हा हुंडा द्यायची वेळ येईल तेव्हा तू देणार आहेस का? तेव्हा मला वाटलं की फक्त भाषण देण्याने काम नाही चालणार. तेव्हा मी ठरवले की मुलगी ओझा नाही राहणार. पहिली योजना बनवली मी मुख्यमंत्री कन्यादान योजना, ज्यामध्ये ठरवले की गरीब मुलींचे लग्न आता आम्ही करू, सरकार करेल. आई वडिलांवर मुलगी ओझे नाही बनणार. आणि दुसरी योजना सांगताना मला गर्व आहे की मी बनवली लाडली लक्ष्मी योजना. मी माझे ऑफिसर बोलावले आणि बोललो मध्य प्रदेशमध्ये मुलगी जन्माला आली तर लखपती असेल. तर ते पहिले हसले आणि म्हणाले इम्पॉसिबल आहे सर, हे तर होऊच नाही शकत. मी बोललो होईल. मुलगी जन्माला आल्याबरोबर तिच्या नावाने इतका पैसा मी जमा करून देऊ की जेव्हा ती 21 वर्षाची होईल तर तिला 1 लाख रुपये मिळतील. त्यावेळेस आम्ही ठरवले की 30,000 रुपये मुलीच्या जन्मासोबत आम्ही 2 मुलींपर्यंत मुलींच्या आई वडिलांच्या खात्यामध्ये जमा करून देऊ. आणि त्याला मी शिक्षणासोबत जोडले. ती 5वी पास करून 6वीत जाईल तेव्हा 2,000, 8वी पास करून 9वीत जाईल तर 4,000, 11वीत जाईल तर 6,000, 12वीत जाईल तर 6,000, आणि कॉलेजमध्ये जाईल तर 12,500, आणि पास आउट होईल तर 12,500. आणि आता तर मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण पण लाडली लक्ष्मी बेटीचे मी निशुल्क करवीन. आणि मला बोलताना गर्व आहे, मध्य प्रदेशमध्ये 46 लाख लाडली लक्ष्मी मुली आहेत. 46 लाख लाडली लक्ष्मी मुली आहेत. आणि याचा इम्पॅक्ट तुम्ही बघा की 912 मुली जन्माला येत होत्या 1000 मुलांमागे, आणि आता 956 मुली 1000 मुलांमागे जन्म घेत आहेत. मुलगी आता ओझं नाहीये, मुलगी वरदान बनली आहे. आणि हे 2006 मध्ये केले. बहिणींचं दुःख आणि त्रास बघून आम्ही पहिली योजना बनवली होती. कारण मी गावात बघायचो मजूर बहीण मुलाला जन्म देण्याआधी 2 दिवस आधीपर्यंत मजुरी करायची. मला त्रास व्हायचा, दुःख व्हायचं. आणि मुलगा मुलीला जन्म दिल्यावर हप्ताभर पण आराम नाही करायची. मुलीला एकतर घरी सोडून द्यायची किंवा शेतात ठेवून मग दिवस मजुरी करत होती. मुलीला नीट दूधही पाजू शकत नव्हती. आणि तेव्हा मी ठरवले की मुलीच्या जन्माच्या आधी मजदूर बहिणीला 4,000 रुपये देऊ, ज्याने पोषण आहार ती घेऊ शकेल, स्वतःचं आरोग्य पण ठीक राहील, आणि जे पोटात मुलगा मुलगी वाढते आहे त्यांचं आरोग्य पण ठीक राहील. आणि जन्मानंतर 12,000 रुपये देऊ, कारण कमीत कमी ती 1-2 महिना आरामही करू शकेल. कमीत कमी आपल्या ममतेने आपल्या मुलीला दूधही पाजू शकेल आणि आराम करण्याची संधी सुद्धा त्यांना मिळेल. हे बोलताना मला गर्व होत आहे रजतजी. मध्य प्रदेशमध्ये मुलगी पोटात नाही मारल्या जात, पोटाला कत्तलखाना बनवला होता लोकांनी. जर हे समजलं मुलगी पैदा होत आहे तर पोटातच मारून टाका, जन्मच नका घेऊ देऊ त्यांना. या मुली कमी पैदा का होत आहेत? देव भेदभाव नाही करायचा, माणूस करत होता, माणूस. यासाठी आम्ही बनवली योजना. लाडली लक्ष्मी पासून लाडली बहीण पर्यंतचा आमचा प्रवास तिथून सुरू झाला. आणि केवळ इतकंच नाही, मी गर्वाने सांगू इच्छितो की मध्य प्रदेश पहिलं असं राज्य आहे ज्याने ठरवलं की स्थानिक निवडणुकांमध्ये 50% रिझर्वेशन आम्ही महिलांना देऊ. कारण की बहिणी निवडणुकात नाही लढायच्या. पदर बांधा, पदर घेऊन घरातच राहा, पोळ्या बनवा, आणि दुसरं काहीच काम नव्हतं. आणि मध्य प्रदेश एकमेव असं राज्य आहे ज्याने ठरवलं की 30% भरती पोलिसांमध्येही आम्ही मुलींची सुद्धा करू.
खूप विरोध झाला. पोलीस ऑफिसरांनी पण विरोध केला की हे कसं होईल, कशा काम करतील त्या. पण मला आपल्या मुलींच्या सामर्थ्यावर भरोसा होता. मला विश्वास होता की मुलींच्या हातात मी बंदूक दिली तर ते डाकू आणि गुंडांची अक्कल पण जागेवर आणून दाखवतील. 30% भरती तेव्हापासून आम्ही केली. 50% भरती आम्ही मुलींची करत आहोत टीचर सारख्या परीक्षेमध्ये. आणि आज तुम्ही चारी बाजूला बघाल, मध्य प्रदेशमध्ये मुलांसोबत मुली पण पुढे जात आहेत. आणि एक अजून कल्पना मी शोधली. मला वाटलं की स्त्रियांच्या नावावरून बघा, स्त्री आणि पुरुष दोघं समान असायला हवे, मुलगा मुलगी दोघं समान असायला हवे, दोघांचे हक्क समान आहेत, अधिकार समान आहेत. पण संपत्ती जर खरेदी केली जात होती तर पुरुषांच्या नावावर करायचे. ते घर, दुकान, जमीन खरेदी करायची असेल तर पुरुषांच्या नावावर होती. आम्ही ठरवलं की जर महिलेच्या नावावर खरेदी कराल तर स्टॅम्प शुल्क फक्त 1% लागेल, पुरुषाच्या नावावर कराल तर जास्त लागेल. याचा परिणाम रजतजी मी तुम्हाला सांगतो. आता मध्य प्रदेशमध्ये 45% संपत्ती महिलांच्या नावावर खरेदी केली जाते. सगळे पती आपल्या बायकोला म्हणतात की तुझ्या नावावर खरेदी करतोय. याने स्टॅम्पचे पैसेही वाचतील, रजिस्ट्रीचे पैसेही वाचतील. हे महिला सशक्तीकरणाचे अभियान आहे. हे फ्रीमध्ये वाटणं नाही म्हणत. हे जे आहे, या ज्या सगळ्या योजना आहेत, तुम्ही जे पैसे देता ते खरंच त्यांच्यापर्यंत पोहोचतात? मॉनिटरिंग कशी होते? डीबीटी सरळ खात्यामध्ये, अकाउंटमध्ये पोहोचते. मध्ये अजून कोणी नाहीये. हा तर काँग्रेसचा काळ होता, जेव्हा स्वर्गीय राजीव गांधीजी म्हणायचे मी काय करू, 1000 रुपये पाठवतो, 15च पैसे मिळतात. आम्ही असे मजबूर नाहीये. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करतोय. 1 रुपया देतो तर सरळ 1 रुपया त्यांच्या अकाउंटमध्ये पोहोचतो, त्याच्या खात्यामध्येच तो काढतो आणि मग वापरतो. शिवराजजी, सगळे जे तुमचे भाचे आहेत ते म्हणतात की मुलींच्या अकाउंटमध्ये 1000 रुपये महिने टाकताय. तुम्ही म्हणता की आम्ही 3000 रुपये करू. मुलांच्या हाती काहीच लागत नाहीये. हे 1000 रुपये लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जात आहेत आणि मुलींच्या लाडली लक्ष्मी त्यांची योजना आहे ती वेगळी आहे. पण मुलांसाठी पण आम्ही कसर बाकी नाही ठेवली. बघा, आता सायकल द्यायची असेल, पुस्तकं द्यायची असतील, मेधावी विद्यार्थी योजना बनवली आम्ही, मुख्यमंत्री मेधावी विद्यार्थी योजना. आणि त्या योजनेमध्ये ठरवले की आमच्या मुलगा मुलगी कोणत्या पण जाती समाजाचे असो, मी जातीच्या वरती ठेवलं सर्व मुलांना. मुलांमध्ये काय भेद करायचा? प्रत्येक मुलाला, मग तो कोणत्याही जातीचा असो, जर तो मेधावी आहे आणि 12वी मध्ये तो 75% मार्क घेऊन मुलगा येत असेल तर त्याची मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण जर 8 लाख रुपयापर्यंत त्याची रक्कम होत असेल तर मामा करवतात. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचे पण तुम्हाला माहिती आहे, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची फी असते 8 लाख ते 10 लाख रुपये वर्ष. गरिबांचे मुलं मुली नाही देऊ शकत, शेतकऱ्यांचेही नाही देऊ शकत. मी बोललो की चिंता करू नका माझ्या भाची भाच्यांनो, तुमची फीस तुमचे आई बाबा नाही, तुमचे मामाही देतील, भारतीय जनता पक्ष देईल. आणि मुलं पुढे जात आहेत. आणि आता याच मुलांना अजून पुढे शिकण्यासाठी आता आम्ही अजून एक योजना घेऊन आलो आहोत, स्काय शिका आणि कमवा योजना. खूप राजनैतिक पक्ष फक्त आश्वासन देतात की बेरोजगारी भत्ता देऊ, बेरोजगारी भत्ता देऊ. अरे चिमणी, आपल्या पिल्लांना घरटे नाही देत, पंख देते, जेणेकरून लांब उडू शकतील ते सगळे. हे बेरोजगारी भत्ता घरटे आहे आणि बेईमानी आहे. जे अनाऊन्स करतात ते इतके बॅरियर्स लावून देतात की मुलांना काही मिळतच नाही, संख्या खूपच कमी असते आणि मुलं बेरोजगारी भत्ता मागत देखील नाही. आम्ही ठरवले की आम्ही मध्य प्रदेशच्या मुलांना काम शिकवू, स्किल बनवू. ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, संस्थांमध्ये काम शिकतील. काम शिकल्याच्या बदल्यामध्ये त्यांना 8,000 पासून 10,000 रुपयापर्यंत महिना दिला जाईल आणि नंतर काम शिकल्यानंतर त्यांना परमनंट जॉबही मिळेल. 1 लाख सरकारी नोकरी भरतीमध्ये आमचे अभियान याच वर्षी सुरू झाले आहे. यावर्षी आम्ही पूर्णही करू. आणि प्रत्येक महिन्यात 3 लाख सेल्फ एम्पॉवरमेंटचे लोन, ज्यामध्ये आम्ही इंटरेस्ट सबसिडी देत आहोत, याची गॅरंटी पण मामाच घेत आहेत, ते पण आम्ही मुलांना देत आहोत. तर मुलांसोबतही अन्याय नाही होत आहे. भाचे पण शेवटी माझेच प्राण आहेत, त्यांना पण सोबत घेऊन चालायचंय. परंतु काँग्रेसवाल्यांसोबत अन्याय करताय तुम्ही. काँग्रेसचे लोक म्हणतायत की आम्ही पूर्ण गॅरंटी दिली होती, आमच्या आयडिया चोरल्या. ते म्हणाले की आम्ही महिलांना 1500 रुपये देण्याचं वचन दिले होते, शिवराजने पहिलेच 1000 रुपये देऊन टाकले. त्यांनी गॅसचे सिलेंडर 500 रुपयामध्ये देणार सांगितलं, तुम्ही तर 450 मध्येच देऊन टाकले. आता बघा, 2017 मध्ये 1000 रुपये, मी ही स्कीम कधी सुरू झाली हे मी सांगू इच्छितो. 2017 मध्ये मध्य प्रदेशमध्ये 3 अत्यंत मागास जाती होत्या, बेगा, बहरिया आणि सेहरिया, जिथे पोषणाचा स्तर बाळांचा पण चांगला नव्हता.
मला वाटतं की जर या कुटुंबांना आज पुढे घेऊन जायचं आहे तर कुटुंबाची जी मुख्य आहे बहीण, तिच्या खात्यामध्ये 1000 रुपये टाकून देऊ. कारण बहीण किंवा महिला पैशांचा दुरुपयोग नाही करत. जर पैसा त्यांच्या हातामध्ये आला तर सगळ्यात पहिले मुलांवर खर्च करेल ती. तर आम्ही 1000 रुपये देणे सुरू केले आणि नंतर जेव्हा आम्ही इम्पॅक्ट असेसमेंट करवला तर आश्चर्य होईल माहिती झाल्यावर की मुलांच्या पोषणाचा स्तर सुधारला. आईजवळ 1000 रुपये आले तर मुलांसाठी दूध घेतले, फळ घेतले, डाळ घेऊन आली, मुलांचे कपडे घेऊन आली, मुलांचा पोषणाचा स्तर सुधारला. तिथून माझी हिंमत अजून वाढली आणि मला वाटलं की प्रत्येक गरीब बहिणीच्या खात्यामध्ये 1000 रुपये जायला हवे. तर हे निवडणुकीच्या कारणामुळे नाही. आम्ही जे 1000 आधी जे आम्ही देत होतो त्या सुद्धा लाखो होत्या. त्या बहिणींना त्यांचा विस्तार करून आता त्यांना प्रत्येक गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील ज्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि मला आनंद आहे. बऱ्याच वेळा तर मी भावनिक होऊन जातो, काटे उभे राहतात. आता मी 3 दिवस आधीच जम्बोला गेलो होतो. ते फोटोग्राफ तुम्ही बघा. जागोजागी बहिणी एकत्र येत आहेत, थांबवत आहेत. त्या बहिणीने पण आवाज दिला, दादा मी बोललो थांबा, ताई बोलवते. येऊन मला गळा भेट दिली, डोक्यावरती हात ठेवून माझी नजर काढली, कपाळावर पापी दिली आणि मग ती म्हणाली की तुम्ही जे पैसे दिले होते, ही माझी गाडी आहे भाजीची, मी भाजी विकत घेतली आणि हा ठेला घेतलाय लोड गाडी आणि यावर भाजी विकतेय आणि रोज 200-250 रुपये मी कमवायला लागली आहे. कोणी जुनी शिलाई मशीन घेतली, आता ती शिवण कामामध्ये लागली आहे. या त्या महिला आहेत ज्यांनी त्या पैशांचा उपयोग उपजीविका चालवण्यासाठी प्रारंभ केला. त्यांचे आयुष्यच बदलत आहे. हे फ्रीमध्ये वाटणं नाहीये. आपल्या बहिणीचे जीवन बदलण्याचे माझं अभियान आहे आणि हा माझा संकल्प आहे की बहिणींच्या डोळ्यामध्ये अश्रू नाही राहू देणार. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद घेऊन येईन. महिला सशक्तीकरण आमच्या जीवनाचे मिशन आहे. जुलै 2022 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते की आजकाल आपल्या देशात फुकटची रेवडी वाटून लोक मतं मिळवण्याची प्रयत्न करत आहेत. ते बोलले होते की रेवडी कल्चरवाले एक्सप्रेस वे नाही बनवू शकत, नवीन एअरपोर्ट नाही बनवू शकत, नवीन हॉस्पिटल नाही बनवू शकत, ते फक्त वोट मागू शकतात. त्यांनी अगदी बरोबर सांगितलं. ते तर जे लोक तुम्ही पण फक्त- वाटताय. जे लोक फक्त रेवड्या वाटतात त्यांच्यासाठीच हे बोलले आहेत. आता बघा रजतजी, मध्य प्रदेशमध्ये जाऊन हायवेज बनत आहेत, एक्सप्रेस वेज बनत आहेत. बघा मध्य प्रदेश काय होते. 2003 मध्ये मध्य प्रदेशमध्ये तुटके फुटके 60,000 किलोमीटरचे रस्ते होत होते. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा की खड्ड्यामध्ये खड्डा माहितीच नाही पडायचे. कोणी मध्य प्रदेशमध्ये यायचे आणि गाडी उचकायला लागायची तर समजून जायचे की मध्य प्रदेश आले आहे. वाट लावून टाकली होती दिग्विजय सिंगजींनी मध्य प्रदेशची. आज मध्य प्रदेशमध्ये 5 लाख किलोमीटरचा शानदार रस्त्यांचे जाळे विणले आहे आणि ते आम्ही टाकले आहे. अटल एक्सप्रेसवे, नर्मदा एक्सप्रेसवे, विंड एक्सप्रेसवे, बुंदेलखंड एक्सप्रेसवे आम्ही पूर्ण मध्य प्रदेशला बदलून टाकले आहे. आणि फक्त रस्तेच नाही, मध्य प्रदेशामध्ये वीज यायची कमी आणि जायची जास्त असे. तेव्हा त्यांचे राज्य होते काँग्रेसचे, तर फक्त 2 ते 3 तासच वीज मिळत होती. फक्त विजेची उपलब्धता आणि उत्पादन 5000 मेगावॅटच्या खाली होती. आज 29,000 मेगावॅट वीज निर्माण करून आम्ही मध्य प्रदेशच्या जनतेला 24 तास वीज देऊन घरांना रोशन करण्याचं काम केलं आहे. आम्ही पॉवर प्लांट नवीन लावलेत. शिवराज, आणि जेव्हा नक्कीच वीज देत आहात तुम्ही जेव्हा म्हणता की 100 युनिट फ्री, 200 वर अर्ध बिल, तर ही फुकटची नाही, वीज हे नाहीये का? आम्ही नाही, म्हणजे तर हे रेवडी सर्व नाहीये का? काँग्रेस म्हणत आहे. आम्ही तर पैसे देतोय पण गरिबाकडून कमी घेतोय, त्यात काय त्रास आहे. मध्य प्रदेशमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर बिलकुल कधी कमी नाही केले. रेव्हेन्यू सरप्लस बजेट आहे आमचे. रस्ता असो, वीज असो, पाणी असो. 5 मेडिकल कॉलेज होते, आज 30 मेडिकल कॉलेजेस झाले आहेत. सीएम राज्य सारखे स्कूल तयार होत आहेत. एक शाळेची इमारत 38 आणि 40 करोडची आहे, जिथे गरिबांचे मूल प्रायव्हेट शाळेपेक्षा पण चांगल्या सुविधा घेण्याचं काम करतील. ग्लोबल स्किल सारखे पार्क आहेत. स्किल मॅन पॉवर तयार करण्यासाठी सिंगापूरच्या संयोगाने इन्स्टिट्यूशन बनत आहेत. वेगवेगळे कॉलेजेस आहेत, जे इंजिनिअरिंग कॉलेज, जे मेडिकल कॉलेज, इन्फ्राचं पूर्ण जाळं पसरलं आहे. आणि मध्य प्रदेशाची अर्थव्यवस्थेला तुम्ही बघा, जेव्हा काँग्रेसचे राज्य होते 2002-03 पर्यंत, तेव्हा मध्य प्रदेशमध्ये पर कॅपिटल इन्कम होती 11,000. आज ती झाली आहे 1,40,000 रुपये वाढून. मध्य प्रदेशमध्ये सगळे मिळून जी अर्थव्यवस्था आहे 71,000 करोड, आज तिला वाढवून आम्ही केले ती जवळपास 15 लाख करोड. मध्य प्रदेशमध्ये पिकांचे आणि धान्याचे उत्पादन होते केवळ 100 करोड जवळपास, आज ते वाढून पोहोचले आहे जवळपास 650 करोड. मध्य प्रदेश गहू एक्सपोर्ट करणारा सगळ्यात मोठा, सगळ्यात जास्त गहू एक्सपोर्ट करणारं राज्य आहे. आम्ही ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट जर तुम्ही बघाल, काँग्रेसच्या काळामध्ये मायनस होत होती सतत.
1.5 दशकापर्यंत मध्य प्रदेशने 18% ऍग्रिकल्चर ग्रोथ रेट प्राप्त करून फक्त देशातच नाही दुनियेत रेकॉर्ड बनवला आहे. रेकॉर्ड. सलग इतकी वाढ कधीच नाही झाली. सिंचनाची व्यवस्था काँग्रेस राजा नवाब इंग्रज स्वातंत्र्याच्या आधी पण काही 7.5 लाख हेक्टर होती. आम्ही वाढवून 47 लाख हेक्टर पर्यंत पोहोचवले आणि 65 लाख हेक्टर पर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. आणि सिंचनाचा चमत्कार आहे की शेती आमची पटकन वाढत आहे. शेती जेव्हा तेजीने वाढली तर अर्थव्यवस्था आपली व्हायब्रंट झाली. मध्य प्रदेशचे योगदान देशाच्या GSDP मध्ये फक्त 3.6% असायचं. हे बघा सांगा 4 आज 4.8% झाला आहे. किती वेगाने आम्ही पुढे गेलो. बजेट कधी 21,000 करोड रुपये होत होते, आज 3,14,000 करोडचे बजेट आम्ही दिले आहे. शिवराजजी, पूर्ण निवडणुकीचा प्रचार इथेच करायचा आहे का? मी फक्त यासाठीच बोललो की फ्री वीज नाही, कॅपिटल तुम्ही मला एक्सपेंडिचर. सांगा, मी तुम्हाला आकडे सांगतो. हा, ते तुम्ही मी- सगळ्या मुलींना 1,000 रुपये महिना द्याल, त्याचा खर्च होईल 18,000 करोड. 3,000 रुपये जेव्हा त्यांच्या खात्यामध्ये जातील, 54,000 करोड रुपये. कुठून येतील इतके सारे पैसे? बघा, आता आमचं बजेट आहे 3,14,000 करोड. यानंतर मी रिवाइज केले आणि अजून याला ठीक करून 5,000 करोड रुपये वाढवले, तर ते पण 5,000 करोड येत आहेत. पुढच्या वर्षी आमचं बजेट याहून कमीत कमी 25% जास्त असेल. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी म्हणाले 5 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी देशाला बनवायचं आहे. आम्ही ठरवलं आम्ही 550 बिलियन डॉलरची इकॉनॉमी मध्य प्रदेशला बनवू. या वेगाने आमची अर्थव्यवस्था वाढत आहे. वेगाने. तर आम्ही बजेटचा आकार सतत वाढवतच आहोत. पैसा जास्त येईल कारण अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. गुंतवणूक वाढते. आता आम्ही ग्लोबल गुंतवणूकदार समिट केलेला, तर ग्लोबल गुंतवणूकदार समितीमध्ये 15,42,550 करोडचे गुंतवणुकीचे प्रस्ताव आले, ज्यांना वेगाने आम्ही जमिनीवर उतरवत आहोत. आमच्या इथे IT कंपन्या येत आहेत. आमच्या इथे टेक्सटाईल इंडस्ट्री येत आहेत. आमची ऑटोमोबाईल इंडस्ट्री येत आहे. MSME वेगाने वाढत आहे. आम्ही असे गरीब थोडी ना राहणार. तो जमाना गेला जेव्हा आम्हाला आजारी राज्य म्हणायचे. तो काँग्रेसचा जमाना होता. आता आजारी नाही, विकसित राज्य आहे. वेगाने पुढे जात आहोत. यामुळे पैशांची व्यवस्था होत राहते. तर याचा अर्थ मध्य प्रदेशमध्ये जेव्हा बाळ जन्माला येईल तेव्हापासून तर जन्मापासून मरणापर्यंत सगळा खर्च सरकार करणार. शिक्षण पण सरकार करणार, उपचार पण सरकार करणार, जेवण पण सरकार जे करणार. मुलं गरीब निम्न मध्यवर्गीय परिवारातले आहेत त्यांचा बघा, ही ड्युटी आहे सरकारची. एज्युकेशन, शिक्षण देणे. जर कोणाकडे पैसे नाहीत तर शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकारच नाही का? प्राचीन काळात भारतात पण फ्री एज्युकेशन होतं. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा सांदीपनी मुनींच्या आश्रमात गेले होते, तेव्हा सांदीपनी मुनी फीज नाही घ्यायचे. समाज शिक्षणाचा भार वहन करायचा. जे गरीब आहेत, मी 8 लाखाची सीमा सांगितली. 8 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचं करायचं, हे आपला धर्म आहे. हे बघा, मुलाजवळ जर पैसे नाही आणि आपण त्याला असहाय्य सोडलं आणि तो हाच विचार करत राहील की टॅलेंट तर आहे, कदाचित माझ्याजवळ पैसे असते, माझ्या आईबाबांजवळ, तर आज मीही पुढे गेलो असतो. मी मुलांच्या डोळ्यात जे स्वप्न आहेत त्यांना मरू देणार नाही. हे बघा, म्हणूनच कमलनाथजी आजकाल म्हणतात की शिवराज सिंग चौहान खिशात नारळ घेऊन फिरत असतात. जिथे जातात योजनांचे उद्घाटन करून टाकतात. बघा, ज्याच्यात दम असतो तोच तर करतो. आम्ही फक्त उद्घाटन थोडीच करतो, मग भव्य भवन पण उभं करतो. ते म्हणतात घोषणावीर आहेत, आम्ही म्हणतो वीरार्थ घोषणा करता, भित्रे थोडी ना घोषणा करतात. आम्ही घोषणाही करतो आणि त्याला पूर्णही करतो. त्यात काय प्रॉब्लेम आहे? कमलनाथजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा पूर्ण वेळ रडतच असायचे, मी काय करू, माझ्याजवळ पैसे नाहीये, मी काय करू, माझ्याजवळ पैसे नाहीये. मामा खजाना रिकामा करून गेले. मी बोललो, मामा नाही, औरंगजेब झालोय ना. मी कधी नाही म्हणत माझ्याजवळ पैसा नाहीये. माझ्याजवळ खूप पैसा आहे. विकासाच्या कामांना कमी नाही आणि जनकल्याणासाठी पण कमी नाही. तुम्ही इतकी चांगली गोष्ट बोलत आहात. इथे एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये शिवराज सिंग चौहान यांच्यावर प्रश्न उत्तरांचा अजून एक फेरा. तेव्हा यांनी प्रयत्न केला लोकांना त्रास द्यायला की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दाबायची. तेव्हा मी बोललो होतो, मुख्यमंत्री भलेही नसू देत पण टायगर अभी जिंदा है. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत मध्य प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावर आरोप आहे की हे प्रत्येकाला धमकावतात. शिवराजजी, खूप वर्षांपासून मी बघत आहे तुमची भाषा खूप नम्र, जनतेसोबत बोलत असताना खूप गोड मधुर.
पण आजकाल तुमची भाषणं ऐकतो तेव्हा म्हणता की 10 फूट खाली गाडून टाकेन. तुम्ही म्हणता की घर खोदून मैदान बनवून टाकेन. तुम्ही म्हणता क्रश करून टाकेन, तुडवून टाकेन. कोणाला? बघा, मी जेव्हा मुख्यमंत्री बनलो, आजकाल नाही, मी सुरुवातीपासूनच सांगतोय, मी 2005 मध्ये मुख्यमंत्री बनलो. त्यावेळी मध्य प्रदेशचा उत्तरी भाग ओळखला जायचा डाकूंसाठी. त्यांच्या म्हणजे चंबलच्या खोऱ्यावर फिल्म बनायच्या, चंबल की कसम, वेगवेगळ्या डाकूंवर. डाकू मलखान सिंग मोठे डाकू पॉप्युलर होते. मलखान सिंग, पान सिंग, अनेक गुरु होते त्यांचे. असे एका वेळेत उभे करून गोळ्यांनी मारून टाकले. त्यावेळेच्या काँग्रेस रेजिममध्ये 14 लोकांना मारून टाकायचे गोळ्यांनी. संध्याकाळी 5 वाजेनंतर कोणी घराच्या बाहेर निघत नव्हतं. काय माहीत डाकू अपहरण करून घेऊन जातील आणि खंडणी द्यावी लागेल. मी मुख्यमंत्री बनल्याबरोबर ग्वालियरमध्ये बैठक घेतली. डीजीपी साहेबांसोबत बाकी ऑफिसर्सना बोलवलं आणि सरळ बोललो की मध्य प्रदेशमध्ये एकतर डाकू राहतील किंवा शिवराज राहील, दोन्ही एकत्र नाही राहू शकत. तास दिला मी आणि मला आपल्या पोलिसांवर गर्व आहे. 6 महिन्याच्या आत सगळ्या डाकूंचे मोठे गुरु समाप्त केले. जेव्हा काँग्रेस होती तेव्हा संरक्षण मिळत होतं. साफ केले सारे डाकू. आणि आजपर्यंत एका डाकूंची सूचीबद्ध टोळी आजपर्यंत आम्ही तयार होऊ दिली नाही, बनूच नाही दिली, संपवून टाकली. नंबर 2, एक काळ होता जेव्हा मध्य प्रदेशमध्ये दिग्विजयजीच्या राज्यात नक्षली सिटिंग मंत्री स्वर्गीय लिखीराम कावरेजींची मान कापून घेऊन गेले होते. असा नक्षलवाद वाढत चालला होता. आम्ही नक्षलवादाला पूर्ण प्रकारे नियंत्रित करून ठेवलं. पुढे नाही येऊ शकले हे नक्षली. यावर्षी पण गडबड करण्याच्या प्रयत्नात 8 नक्षली मारले गेले. आम्ही सिमीच्या नेटवर्कला उद्ध्वस्त केलं पूर्ण प्रकारे. दिग्विजयजींच्या काळात बंटाधार योग होता तो. किती सेमीच्या अपराधी घटना करायचे ते. हत्यारांचे भांडार जप्त व्हायचे. आम्ही उद्ध्वस्त केलं सिमीच्या नेटवर्कला. आणि सिमीचे लोक जेलमध्ये बंद होते, पळून जाण्याचा प्रयत्न केला तर जास्त दूर नाही जाऊ शकले, एन्काउंटरमध्ये मारले गेले. आम्ही अपराधींच्या विरुद्ध सुरुवातीपासूनच कार्यवाही केली. आणि आताही जर कोणी माफिया आहे, गुंडा आहे, बदमाश आहे, जर मुलींसोबत छेडछाड करेल, दुराचार करेल, मी सोडून देईन. तेव्हा आम्ही ठरवलं की अशा लोकांना सहन केलं जाणार नाही. मध्य प्रदेश हे पहिलं राज्य ज्याने कायदा बनवला की मासूम निरागस मुलींसोबत जर काही दुराचार करेल तर मग त्याला सरळ फाशीच्या फंद्यावर लटकवलं जाईल. आम्ही सगळ्यात आधी कायदा बनवला. आणि अशा अपराधांना मी सांगतो की 10 फूट खड्ड्यात गाडेन. आणि याचा अर्थ असा आहे की आम्ही कठोर कारवाई करू, अशी कारवाई जी उदाहरण बनेल, जेणेकरून अपराधी चुकीचं काम करताना थरथरावेत. माफियांसाठी जे दुष्ट आहेत, बदमाश, त्यांच्यासाठी वज्रापेक्षा कठोर आहे माझं सरकार. पण सज्जनांसाठी फुलापेक्षाही जास्त कोमल आहे माझं सरकार. जनतेसाठी आम्ही. पण आजकाल मी बघत आहे तुम्ही योगी आदित्यनाथांची आयडिया चोरली आहे. आता बुलडोजर चालवता तुम्ही. बाबांचं बुलडोजर घेऊन येतात. आता बघा, मी सांगितलं आम्ही कडक कारवाई तेव्हापासून करत आहोत, तेव्हा पण चालायचं. आता आम्ही, खरी आहे ही गोष्ट, 23,000 एकर जमीन, मी सांगतोय तुम्हाला, 23,000 एकर जमीन अशा लोकांकडून जे स्वतःला खूप गुंड मानायचे, प्रभावशाली मानायचे, माफिया मानायचे, ज्यांना घाबरायचे लोक, त्यांच्याकडे अवैध अतिक्रमण होते. बुलडोजर चालवले आणि मुक्त केले. आणि जी जमीन आम्ही मुक्त केली ती गरिबांमध्ये वाटतोय. गरिबांचे घर बनवत आहोत. भोपाळमध्ये, इंदोरमध्ये, ग्वालियरमध्ये, जबलपूरमध्ये स्वराज कॉलनी बनत आहे. याच माफियांकडून जी जमीन आम्ही घेतली होती. जिथे तुम्ही स्वराज कॉलनी बनवली तिथे दिग्विजय सिंग पण गेले होते, कमलनाथ पण गेले होते. दिग्विजय सिंग तर अश्रू ढाळत होते की तुम्ही गरीब दलितांवर बुलडोजर चालवलात. माफिया जर त्यांचे मित्र आहेत तर मी काय करू शकतो? कोणत्याही गरीबावर बुलडोजर नाही चालवला. ज्यांच्यावर चालला त्यांच्याकडे ते अश्रू ढाळायला गेले होते, कारण कदाचित त्यांचे कार्यकर्ते असतील आणि सारे चुकीचे काम या लोकांच्या संरक्षणात त्या सरकारने केले असेल, त्या लोकांनी. पण मामाच्या राज्यात गडबड करणारे नाही वाचू शकत. आणि नंतर तुम्ही म्हणून टाकलं टायगर जिंदा आहे. हे तर मी तेव्हा बोललो होतो जेव्हा मी 1.25 वर्षापर्यंत मुख्यमंत्री नव्हतो. तेव्हा यांनी प्रयत्न केला लोकांना त्रास द्यायला, की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दाबायची. तेव्हा मी बोललो होतो मुख्यमंत्री भलेही नसू देत, पण टायगर अभी जिंदा आहे. तुमच्याबद्दल विरोधी पार्टीचे नेते सुद्धा काय म्हणतात यावर पण लक्ष द्या जरा. प्रियंका गांधी मध्य प्रदेशात गेल्या होत्या. त्या म्हणाल्या की 220 महिन्यांच्या शासनामध्ये शिवराज सिंग चौहान यांनी 225 घोटाळे केले. चांगला तर अंदाज लावला आहे. 220, 225.
घोटाळे केलेत की नाही केलेत? त्यांना तर जेवढे नावं आठवतात यामध्ये हा घोटाळा, हा घोटाळा, हा घोटाळा, जेवण करा घोटाळा, पाणी प्या घोटाळा, आत जा घोटाळा, बाहेर जा घोटाळा, आणि जेव्हा पत्रकारांनी विचारलं की समजावा हे घोटाळे काय आहे, म्हणाले तुम्ही वाचून घ्या. खरी गोष्ट ही आहे, जाकी रही भावना जैसी, प्रभू मूरत देखी तूने तैसी. आता जेव्हा पहिले काँग्रेससह शासन होतं तेव्हा घोटाळे होत होते, आणि आता 15 महिने त्यांचं शासन होतं. काय हालत केली मध्य प्रदेशची? मी विचारतोय त्यांना. ते घोटाळ्यांची गोष्ट करतात. मी कोण आता एक उदाहरण कोणाच्या देतो तुम्हाला. त्या स्पेसिफिक म्हणाल्या आहेत, प्रियंका गांधी वाड्रांनी एक पत्र प्रसिद्ध केलंय आणि हे म्हणाले की कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याची चिठ्ठी लिहिली हायकोर्टाला आणि म्हणाला की 50% कमिशन मागितले जात आहे. आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला शोधलं, तो मिळालाच नाही कुठे. जे जे पत्ते सांगितले होते तिथे त्याचं अस्तित्वच नव्हतं कुठे, हे तर माहित नाही. कर्नाटक की कुठे नाही, कुठून हे शिकले की परत परत म्हणा की हे होत आहे. कोणता मुद्दा तर नाहीये, आणि म्हणून या प्रकारच्या गोष्टी करतात. त्यांना उत्तर द्यावं लागेल की जेव्हा कमलनाथजी चीफ मिनिस्टर होते, छापे पडले होते इन्कम टॅक्सचे, ईडीचे 280 कोटी जप्त झाले होते. कमलनाथजींनी सांगावं कोणाचे आप्त होते. यांच्या आसपास सगळ्या लोकांच्या जवळ तुम्ही बातम्यांच्या कटिंग्स बघा, त्यावेळच्या बातम्या बघा. वल्लभ भवन म्हणजे मध्य प्रदेशचे सेक्रेटरी हेड, दलालांचा अड्डा बनवून दिला होता. बिनापान पैसा दिल्याचे कोणतेही काम होत नव्हते. कलेक्टर आणि एसपीच्या पदांवर जे लोक लागायचे त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जायचे. वल्लभ भवनमध्ये जनता नव्हती येत, जनप्रतिनिधी नव्हते येत, दलाल बसून राहायचे. दलाल जे व्यवहार करायचे, मध्य प्रदेशला नष्ट आणि बर्बाद करायचं काम त्यांनी केलं होतं. आणि जे घोटाळ्यांची गोष्ट करत आहेत, कोणाच्या विरुद्ध ईडीची कारवाई चालू आहे, कोणाचे नातेवाईक आहेत ते, आधी त्यांनी याचं उत्तर द्यावं. तसे आरोप लावणं सोपं असतं, पण ते तर तुम्हाला पेसीएम म्हणतात. त्यांनी पोस्टर काढले होते. बघा त्यांच्याजवळ काहीच नाहीये. हैराण आहेत, त्रासले आहेत. आधी थोडीफार आशा त्यांना होती की एवढे वर्ष झाले सरकार बनून जाईल. जमीन खालून घसरत आहे, तर काही पण वेड्यासारखं बोलतायत ते, ज्याला ना कोणी ऐकत ना कोणी मानत. काँग्रेसलाच विश्वास नाही जे बोलतायत त्यावर, त्यांच्याच लोकांना विश्वास नाहीये. तर जर त्यांनी 15 महिने भ्रष्टाचार केला होता तर तुम्ही त्यांची चौकशी केलीत? आता तर खूप चौकशी चालू आहे. आता जे छिंदवाडा सिंचन कॉम्प्लेक्स, त्यात काम केल्याविना करोडो रुपयांचं पेमेंट झालं, तर त्याची ही चौकशी सध्या चालू आहे. आणि तुमच्या लोकांनी पोस्टर पण काढलं, करप्ट नाट म्हटलं कमलनाथला. आता तर जो जसा आहे लोकांनी केलं असेल. पण मध्य प्रदेशमध्ये या प्रकारचा प्रचार तर नव्हता चालत ना. ते पेसीएम म्हणतील, तुमची लोक करप्टनाथ म्हणतील, एकमेकांना खोटं म्हणाल, चोर म्हणाल. नाही, त्यांनी सुरू केलं आहे, तर ते जसे आहेत. भारतीय जनता पार्टीचे लोकही म्हणतात, ते लोकही म्हणतात. जसा तुमच्या इथे नारा लागला 50-50 आधा आधा, कमलनाथ दिग्गी का साझा. जेव्हा यांचं सरकार चालायचं तर यांच्या सरकारमध्ये कोण खरे मुख्यमंत्री आहे हाच भ्रम असायचा. समोर चेहरा होता कमलनाथजींचा आणि मागून काम करायचे दिग्विजयजी. लोक म्हणायचे नकली चेहरा सामने आए, असली सूरत छुपी रहे. तर आता त्यावरच हे सगळे नारे बनले असतील. बघा, ते म्हणतात की जेव्हा त्यांचं सरकार होतं त्यांनी जे जनतेला वचन दिलं होतं त्यांनी पूर्ण केलंय. 27 लाख शेतकऱ्यांचं लोन त्यांनी माफ केलं मुख्यमंत्री बनल्याबरोबर. 900 पेक्षा जास्त वचन दिले होते, खात्री दिली 900. आणि वचन हे होतं की 10 दिवसाच्या आत, तुम्ही मोजून ऐकून घ्या, तो व्हिडिओ मी खूप जागी दाखवला होता. राहुलजी म्हणायचे, राहुल बाबा, 10 दिवसाच्या आत, आणि मोजायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 दिवसात कर्ज माफ नाही झालं तर 11व्या दिवशी मुख्यमंत्री बदलून देऊ. 15 महिने झाले, शेतकरी कर्ज माफ होण्याची वाटच पाहत राहिला. फक्त कर्मकांड पूर्ण केलं. लाखो शेतकऱ्यांना यांनी डिफॉल्टर बनवलं, जे या आशेत होते की आमचं कर्ज माफ होईल. पैसे नाही भरले तर डिफॉल्टर झाले. त्यांच्यावर व्याजाचं ओझं चढत गेलं. ते व्याज ओझं मी आता उतरवलंय. 2200 कोटी रुपये त्यांच्या नावाने जमा करून त्यांनी शेतकऱ्यांना धोका दिला. बेरोजगारांसोबत छळ केला. 4000 रुपये बेरोजगारी भत्ता देऊ, एक दमडी नाही दिली. सेल्फ हेल्प ग्रुपला बोलले की तुमचे जेवढं कर्ज आहे आम्ही सगळं माफ करून देऊ, एकाचं माफ नाही केलं. यांनी म्हटलं की प्रत्येक पिकावर बोनस देऊ.
900 वचने, एक पीक पण बोनस नाही दिलं. 900 वचने, एक गोष्ट खरी नाही केली, एक वचन पूर्ण नाही केलं. आणि जेव्हा हे वचन नाही पूर्ण केलं, पूर्ण करू नाही शकले, तेव्हा तर सिंधियाजींनी म्हटलं की वचन पूर्ण करा. तर कमलनाथजी त्यांच्या वाकड्यात शिरले की नाही पूर्ण करत तुम्ही काय करून घ्याल, उतरा रस्त्यावर. तर रस्त्यावर उतरले तर सरकार पाडलं त्यांचं. सिंधियाजींनी पाडलं की तुम्ही पाडलं? नाही, मी नाही. हे तर सिंधिया. हे बघा, कमलनाथजी म्हणतात की माझी चक्की खूपच उशिरा दळते, बारीक दळते. पण असं बारीक दळलं की त्यांचं सरकारच दळून टाकलं. कामच त्यांनी असं केलं ज्याने काँग्रेस तुटली. सिंधियाजी समजावत राहिले की हे वचन पूर्ण करा, जनतेची सेवा करा. त्याचंच वाईट वाटायचं. आणि मग दिग्विजयजी म्हणतात की त्यांच्याशीच भांडायला लागले. तुम्ही 2,500 कोटी रुपये खर्च केले त्यांचं सरकार पाडण्यासाठी. आता दिग्गी बाबा काही पण म्हणत राहतील, बिनबुडाच्या गोष्टी आहेत. आता नेम बसवायला काहीतरी म्हणावं लागेल ना. किती वेळा लोक हे पण म्हणतात की ते कमलनाथचे सल्लागार आहेत म्हणून कमलनाथजी मारले गेले. आता जनतेला विश्वासच नाहीये. दुधाने पोवलेला ताक पण फुंकर मारून पित असतो. काठाची अंडी फक्त एकदा चढते, परत परत थोडी चढते. जनतेमधून ज्यांना प्रश्न विचारायचे असतील, जसं की आम्हाला माहिती आहे की सीएम साहेब असतात ते खूप बिझी असतात. इतक्या बिझी शेड्यूल मध्ये पण तुम्ही इतके फिट कसे राहू शकता? ते विचारत आहेत की चेहऱ्याच्या लालीचं रहस्य काय आहे. नाही, चेहरा तर इतका लाल नाहीये माझा. पण ही गोष्ट खरी आहे की 24 मधून 18 तास मी काम करतो. आणि याची 2 कारणं आहेत. एक, तुमच्यात काम करण्याची दृढ इच्छाशक्ती असणं. बघा, मनुष्याच्या अंगात एक उर्मी असते काही करायची, तर शरीरातून आपोआप तसे रसायन निघू लागतात जे तुम्हाला शक्ती देतात काम करायची. जर तुमच्या मनात संकल्प झाला की वैष्णोदेवीची 14 किलोमीटरची चढाई तुम्हाला करायची आहे, तर मुलंही चढून जातात. आणि तसंच म्हणा की 2 किलोमीटर चढायचंय तर नाही जाऊ शकाल. संकल्प आहे तर शरीर ती ताकद बनवतं, नंबर 1. दुसरा, तुम्हाला शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी काही प्रयत्न करायला पाहिजे. मी सकाळी योगा करतो, थोडं ध्यान करतो, प्राणायाम करतो. बघा, शरीरा माध्यम खलु धर्म साधनम. शरीर माध्यम आहे सर्व धर्मांच्या पालनासाठी. म्हणून शरीर स्वस्थ असायला हवं, याचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट अजून मी तुम्हाला सांगून देतो. 3 गोष्टींचं मी पालन करतो: मितभूक, रितभूक आणि हितभूक. मितभूक म्हणजे भुकेपेक्षा थोडंसं कमी खा. रितभूक म्हणजे जे ऋतूमध्ये उगवतात फळं आणि बाकीच्या भाज्या ते खाणे. आणि हितभूक म्हणजे शरीरासाठी जे हितकारी आहे ते खा. जर कचोरी समोसे उडवाल, पिझ्झा बर्गर खाल तर फिट नाही राहू शकाल. तर मी या गोष्टींचं पालन करतो. जे फिट राहू इच्छितात त्यांच्यासाठी खूप ज्ञानाची गोष्ट एका वाक्यात सांगितली. शिवराजजी, अजून एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये प्रश्न आणि उत्तरांचा अजून एक फेरा होईल. काहीतरी ट्रिक असेल तुमच्याकडे की 18 वर्षांपासून मुख्यमंत्री बनलात आणि यावेळी परत तुमच्या नावावर निवडणूक लढवल्या जात आहेत. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावर आरोप आहे की हे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीला चिटकून राहू इच्छितात. शिवराजजी, प्रियंका गांधींनी ही गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं की 18 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत, सत्तेत आहेत, आणि जेव्हा इतकी वर्ष सरकारमध्ये बसून राहतो माणूस तर थोडा आळशी होऊन जातो. जेव्हा इतकी वर्ष खुर्चीवर बसून राहतो तर लोक त्याचा चेहरा पाहून पाहून त्रासून जातात. आणि खूप सारी लोक म्हणतात की फटीग आला तुमच्या चेहऱ्यापासून. आता प्रियंकाजींना काय त्रास आहे मला माहित नाही 18 वर्षापासून. मी जर मुख्यमंत्री आहे तर पार्टीच्या इच्छेने आणि जनतेच्या आशीर्वादाने. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा पहिल्यांदा 2005 मध्ये मुख्यमंत्री बनलो तर मला माहित नव्हतं की मी मुख्यमंत्री बनणार आहे. भारतीय जनता पार्टीची पार्लमेंटरी बोर्डची बैठक होत होती. मी दिल्लीमध्ये 7 पंडित पंत मार्गावर राहायचो. मी मेंबर ऑफ पार्लमेंट होतो. तर अचानक माझ्या पत्नीने मला उठवलं. मी कधी दिवसा झोपत नाही, पण माहित नाही त्या दिवशी मी कसा थोड्या वेळेसाठी झोपलो.
तर मला जागवलं. तेव्हा टीव्हीवर पट्टी चालू होती की पार्लमेंटरी बोर्डने ठरवलं आहे की तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं जाईल. मी बोललो तू पण झोप, स्वप्न नको पाहूस. त्यांनी म्हटलं नाही नाही बरोबर आहे. तेवढ्यातच माझ्या घराची घंटा वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर भूपेंद्र हुड्डाजी उभे होते, जे हरियाणाचे मुख्यमंत्री बनले होते. पण माझे शेजारी मेंबर ऑफ पार्लमेंट होते. त्याच्या आधी तर आजूबाजूलाच आम्ही राहायचो, 7 नंबर आणि 9 नंबर. तर ते मला शुभेच्छा द्यायला, पहिली शुभेच्छा मला हुड्डाजींनीच दिली की अरे तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात. त्याच्यानंतर पार्टी कार्यालयातून आमचे सेंटर महामंत्रीजींचा तात्काळ फोन आला आणि म्हणाले कार्यालयात येऊन जा. मी कार्यालयात गेलो तर मला सूचना दिली गेली की तुम्हाला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार्टी देत आहे. मी गेलो आणि शपथ घेतली, मुख्यमंत्री बनलो. जनता जोपर्यंत आशीर्वाद देईल, पार्टी जोपर्यंत म्हणेल तोपर्यंत मी मुख्यमंत्री राहीन. प्रियंकाजींच्या वाटण्याने आणि राहुलजींच्या वाटण्याने थोडेच काही होणार आहे. पण शिवराजजी, पार्टीमध्ये पण तर खूप लोक असतील, त्यांची पण इच्छा असेल की मी मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री बनावं. खूप लोक वर्षांपासून काम करतायत. तुम्ही नेहमीच नॉट आउटचं चिन्ह देतात तुम्ही, आणि त्या बिचाऱ्यांना बॅटिंगच पडत नाही. नाही, आम्ही फील्डिंग सर्व लोक सामायिक रूपाने मिळून काम करतो. त्याला जी जबाबदारी दिली जाते तो ती पूर्ण करतो. पुढेही ज्याला जी जबाबदारी दिली जाईल तो ती पूर्ण करेल. हे खरं आहे की जेव्हा कमलनाथचं सरकार गेलं होतं आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पाहिजे होते, तर केंद्राची इच्छा ही होती की तुम्ही सेंटरमध्ये येऊन मोदीजींच्या सरकारमध्ये मंत्री बनावं आणि कोणा दुसऱ्याला मुख्यमंत्री बनवावं. नाही, मला तर हे कधी नाही सांगितलं गेलं. मला तर पार्टीनेच आदेश दिला की आता तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं आहे. पार्टीच्या आदेशाने आणि पार्टीच्या निर्णयाने मग मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. प्रधानमंत्रीजींचा आशीर्वाद मिळाला आणि प्रधानमंत्रीजींनी तर गुजरातमध्ये पूर्णच्या पूर्ण सरकार बदललं, कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलला. तर शिवराज सिंग चौहानवर असं काय प्रेम जागा झालं की तुम्हाला परत बनवून दिलं? मी एक गोष्ट सांगतो, मोदीजी अद्भुत आणि अद्वितीय नेते आहेत. ते कोण्या इंडिव्हिज्युअलवर प्रेम नाही करत. हे कोणाला गैरसमजूत नको असायला, मलाही गैरसमजूत नकोही. ते प्रेम करतील तर प्रेमाखातर कोणालाही बनवून देतील. जर श्रीमान नरेंद्र मोदीजी प्रेम करतात तर ते देशावर प्रेम करतात, देशाच्या जनतेवर प्रेम करतात. 140 कोटी देशवासियांवर ते प्रेम करतात आणि त्यांच्या सेवेत त्यांनी आपलं पूर्ण जीवन समर्पित केलं आहे. इतके कठोर परिश्रम, दिवस आणि रात्र मेहनत करतात. कोणी नेता जगात कधी पाहिला आहे? 24 तास 365 दिवस एकच धुंद. अजून चांगलं कसं, अजून चांगलं कसं, अजून सर्वोत्तम कसं. ते केवळ फक्त जे चांगलं काम करतात दिवस रात्र त्याच्यावरच प्रेम करतात. राग असा नाही राहत की तुम्ही काहीच करू नका आणि तुमच्यावर प्रेम होत राहील. त्यांचं प्रेम असं कधीच नाही राहत. ते स्वतः दिवस आणि रात्र काम करतात. आता कितीतरी वेळ आम्हाला वाटतं ते जबाबदारी देतात, आता काही योजना बनवतात. मी प्रयत्न करतो आयडियली इम्प्लिमेंट करायची प्रयत्न करतो. ते बोलले स्वच्छता, स्वच्छ भारत. आम्ही मेहनत केली. मी पूर्ण मध्य प्रदेशात फिरलो आणि मध्य प्रदेश स्वच्छतेमध्ये नंबर 1 राज्य आहे. ते म्हणाले पाणी वाचवा, जलसंरक्षणात मध्य प्रदेश नंबर 1 राज्य आहे. त्यांनी स्मार्ट सिटी योजना आणली. स्मार्ट सिटीमध्ये मध्य प्रदेश नंबर 1 राज्य आहे. त्यांनी म्हटलं PM स्ट्रीट वेंडर योजना आम्ही इम्प्लिमेंट केली, नंबर 1 आहोत आज. मध्य प्रदेश डझनभर योजनांमध्ये प्रधानमंत्रीजींच्या नंबर 1 आहोत. आणि नंबर 1 वर असून सुद्धा जेव्हा आम्हाला हे वाटतं की आता तर आम्ही खूप चांगलं केलंय, प्रधानमंत्रीजी खूप शाबासकी देतील, पण जेव्हा ते बोलतात तर ते म्हणतात की हे तर चांगलं आहे पण अजून 4 गोष्टी असत्या तर अजून चांगलं झालं असतं. कामाची इतकी भूक आहे त्यांच्यात, अजून करा, अजून करा, अजून करा, अजून करा. कधी ज्याला आपण म्हणतो ना की नाही ते पूर्ण झालं, नाही अजून उत्तम, भारत पुढे जावा, कसा पुढे जाऊ शकतो, कसा सर्वोत्तम करू शकतो. त्यांच्या सरकारमध्ये मंत्री होणं किंवा त्यांच्या सरकारमध्ये चीफ मिनिस्टर होणं हे अडचणीचं काम आहे. अडचणीचा नाही, आनंदाचा विषय यासाठी आहे कारण आम्ही आमचं सर्वश्रेष्ठ द्यायचा प्रयत्न करतो आणि तेही सर्वश्रेष्ठ देतात आणि लोकांकडून सर्वश्रेष्ठ घेण्याचा प्रयत्न करतात, ज्याने आपला देश आज जो कधी मागे राहून गेला होता, बघा 9 वर्षात देश बदलला. राजाजी, हाच गर्व आहे. हे म्हणण्यासाठी मी नाही म्हणत आहे, यासाठी म्हणतोय की मी ते माझ्या पार्टीकडून येतात. ते तर देशाचे नेता आहेत, देश नाही. त्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेने, आपल्या परिश्रमाने, आपल्या बुद्धिमत्तेने त्यांनी या हुद्द्यावर ते पोहोचलेत की नरेंद्र मोदीजी आज जगातले लीडर आहेत, जगाचे सर्वाधिक लोकप्रिय नेता आहेत आणि जग आज त्यांच्या पाठीशी उभा आहे. खूप मुद्द्यांवर ते जगाचं नेतृत्व करत आहेत. आम्हाला हे पाहून खूप गर्व होतो. आणि जेव्हा प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदीजी जगातले देश, मोठमोठे देश,
सर्वोच्च सन्मान देतात तर तो सन्मान 140 करोड भारतवासी यांचा असतो आणि छाती गर्वाने फुलून जाते. तुम्ही बघा, असा अद्भुत प्रधानमंत्री कुठे पाहिला आहे की रशिया असो किंवा अमेरिका असो, दोघेही लालायित असतात. तो अमेरिका ज्याने कधी मुख्यमंत्री असताना व्हिसा द्यायला मनाई केली होती. व्हाईट हाऊस मध्ये रेड कार्पेट टाकले जातात आणि राष्ट्रपती दाम्पत्य डोळे नजरा लावून बसले असतात आणि आम्हा सगळ्या भारतवासियांची छाती गर्वाने फुलून जाते. तो प्रधानमंत्री जेव्हा रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं होतं आणि आपले मुलं फसले होते, तर मुलांना कसं काढून आणायचं, एक फोन रशियाच्या राष्ट्रपतींना जातो आणि एक युक्रेनच्या राष्ट्रपतींना जातो आणि म्हणतात की तिरंगा घेऊन जेव्हा आमची मुलं निघतील तेव्हा युद्धविराम झाला पाहिजे, जेणेकरून आमच्या मुलांना सुरक्षित निघता येईल. भारताचे मुलं तिरंगा हातात घेऊन निघतात तेव्हा रशियाच्या तोफाही थांबतात, युक्रेन पण थांबून जातो आणि आमची मुलं भारत माता की जय म्हणून निघून येतात. मागे मागे बांगलादेशवाले सुद्धा येतात. हे प्रधानमंत्री आहेत. तर हे प्रधानमंत्री तर आणखी चांगला देश कसा पुढे जाईल. आणि मी आज म्हणत आहे, आज म्हणतोय मी आपकी अदालतमध्ये, नरेंद्र मोदींच्या हातूनच, त्यांच्या डोळ्यासमोरच आणि आपल्या डोळ्यासमोरही भारत पुन्हा विश्वगुरु बनेल. कोणी थांबवू नाही शकणार. एक नरेंद्रने 100 वर्ष आधी सांगितलं होतं. स्वामी विवेकानंदजींनी 100 वर्ष आधी सांगितलं होतं. ते म्हणाले होते की महानिशाचा अंत जवळ आहे, सुधीरची रजनी समाप्त झाली असं वाटत आहे. जे आंधळे आहेत ते पाहू शकत नाही, जे बहिरे आहेत ते ऐकू शकत नाही, पण मी स्पष्ट रूपात बघू शकतो की भारत माता पुन्हा एकदा अंग झटकून उभी होत आहे आणि विश्वगुरूच्या पदावर बसत आहे. एक नरेंद्र यांनी म्हटलं होतं, स्वामी विवेकानंदांनी, दुसऱ्या नरेंद्रच्या हातून हे पूर्ण होत आहे. शिवराजजी, यावेळी तर तुमच्या समोर चॅलेंज आहे मध्य प्रदेशच्या निवडणुकांचे. तर काय निवडणूक पण प्रधानमंत्रीच्या नावाने त्यांच्या कामावर लढवली जाईल? बघा, मोदीजींना पूर्ण देश श्रद्धेने पाहतो, त्यांच्या पाठीशी उभा राहतो. तर मोदीजी तर सगळ्या जागेवर आहेत, पूर्ण देशात आहेत, मध्य प्रदेशात पण आहेत. मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये आपल्या पार्टीचं काय कराल? ते म्हणतात की तिकडे 3 प्रकारची लोक आहेत, एक नाराज, एक महाराज आणि एक शिवराज. त्रास काँग्रेसचा हा आहे की जेव्हा आम्ही सगळे मिळून काम करतो तर त्यांची रात्रीची झोपही उडून जाते. स्वप्नात सुद्धा आम्हीच दिसतो. जसा बैलाला कपडा दाखवतात लाल, तो भडकून जातो, तसंच स्वप्नातही कमलनाथजी, दिग्विजयजी झोपेतच कितीतरी वेळा शिवराज 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 ओरडत असतील. तर आता स्वप्नातही आम्ही दिसतो आणि ते आम्हाला या प्रकारे विश्लेषणांनी संबोधित करतात. त्यात मी काय करू शकतो? पण हे खरं नाहीये का की मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी डिवायडेड आहे? नरेंद्र सिंग तोमर केंद्रात आहे पण MP मध्ये काम करू इच्छित नव्हते म्हणून. नाही, हे खरं नाहीये. भारतीय जनता पार्टी पूर्ण प्रकारे एकजूट आहे. सिंध्याजींसोबत हे जे लोक आले ते दुधात जशी साखर मिसळून एक होऊन जाते, तसेच भारतीय जनता पार्टीत एकरूप झालेत. आणि मला हे म्हणताना आनंद आणि प्रसन्नता आहे की आम्ही सगळे मिळून काम करत आहोत. आणि हो, इतकं जरूर आहे की काम करण्याची पद्धत नक्कीच वेगळी असते. 2 भावांची कार्यशैली सुद्धा एकसारखी नसते. जसे म्हणतात मुंडे मुंडे मतर भिन्ना, वेगवेगळे प्रकारचे विचार सगळ्यांचेच असतात. आणि आपल्या इथे हेही म्हणतात की औषध विपरा बहुधा वदंती, सत्य एक आहे, वेगवेगळ्या प्रकारे लोक बोलून देतात. तर म्हणजे काम करायची पद्धत वेगळी असू शकते. पण सिंधियाजींच्या पण मनात कधी कधी इच्छा होत असेल ना की मी पण मुख्यमंत्री बनावं. का नाही व्हायला हवंय कोणाच्याही मनातही? इच्छा पण असणं काही तुम्ही वाईट बनू गोष्ट देत नाही नाहीये. ते तर पार्टी बनवेल, जनता बनवेल ना. पण आम्ही सगळे लोक काहीतरी मिळून ट्रिक असेल तुमच्याकडे की 18 वर्षांपासून मुख्यमंत्री बनलात आणि यावेळी परत तुमच्या नावावर निवडणूक लढवल्या जात आहेत. तर ते जे सिक्रेट आहे ते सांगून टाका. नाही, हे काही सिक्रेट नाहीये. मेहनत खूप करा, काम करा, करत राहा. आणि एक गोष्ट, सगळ्यांना स्नेह द्या, प्रेम करा, आदर द्या, अहंकाराने कधीच भरू नका. मला एक श्लोक गीताचा मी आज सांगू इच्छितो जो मला खूप प्रेरणा देतो. सात्विक कार्यकर्ता कोण? चांगला काम करणारा कार्यकर्ता कोण? जेव्हा हे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारलं तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, मुक्त संगो अनहमबादी धृती उत्साह समन्विता सिद्धी असिद्ध्यो निर्विकारा करता साध्विक उच्छिते. मुक्त संगो म्हणजे जो संघपासून मुक्त राहील, सगळ्यांना समान मानेल. राजनैतिक भाषेत सांगायचं तर गटबाजीपासून माझे तुझ्यापासून दूर राहणारा, सर्वांवर समान प्रेम करेल आणि जो ज्या लायकीचा आहे त्यांच्या सोबतच काम ठेवेल, हा मुक्त संघ आहे. अनहमबादी म्हणजे अहंकार सोडलेला, म्हणजे गर्व नाही असायला हवा, इगो नाही असायला हवा. ज्यात अहंकार आला तो सेवा नाही करू शकत. तर अहंकार नका आणू कधी. विनम्र बनून राहा
आणि धृती म्हणजे धैर्य. खूप वेळा परिस्थिती येते, तुम्ही धैर्य गमावून बसता, त्रासून जाता, पण धैर्य नका गमावू. आणि उत्साह याचा अर्थ हा आहे की तुमच्यामध्ये काम करण्याची आग नेहमी जळत राहिला पाहिजे. जर उत्साह नाही तर तुम्ही काहीच करू नाही शकणार. मन के हारे हारे, मन के जीते जीत. तर हा उत्साह असायला पाहिजे. जर एखाद्या वेळी यश नाही मिळालं तर तुम्हाला धैर्य नाही गमवायला पाहिजे. आणि शेवटी ते म्हणतात की सिद्धी असिद्धी निर्विकारा. जर यश नाही मिळालं पण कशाला काळजी करता? प्रयत्न केला, नाही मिळालं तर ठीक, मिळालं तरी ठीक आहे. आता 18 मध्ये आम्ही सरकार नाही बनवू शकलो, वोट आम्हालाही जास्त मिळाले होते, सीट काँग्रेसला मिळाले होते, बहुमत त्यांचंही नव्हतं. आम्ही 1 मिनिटाचाही उशीर नाही केला. त्याच आनंद आणि प्रसन्नतेने गव्हर्नरांना राजीनामा दिला आणि बोललो नाऊ आय एम फ्री. बघा, जसं तुम्ही सांगता ना की कामाला लागलो. बघा, जसं तुम्ही सांगता ना की अर्जुनने कृष्णाला काय विचारलं, आजच्या राजनीतीत राहुलजींनी लालूजींना विचारलं की मोदीजींना कसं हरवायचं, तर ते म्हणाले सगळ्यांना एकत्र घेऊन इंडिया बनवूया. तर हे मोठं चॅलेंज आहे तुमच्या समोर. इंडियाला वाचवायला त्यांनी इंडिया बनवलेली आहे. हे INDIA हे एकत्र काही प्रेमाने नाही झाले आहेत. यांचे विचार एक नाहीत, यांचा उद्देश एक नाही, यांचे सिद्धांत एक नाही. हे वेगवेगळे राज्यात भांडत राहतात दिवस नाही, नाही, रात्र. नाही. सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, यांच्या सगळ्यांच्या मागे तुम्ही ED CBI लावलेली आहे. 2 गोष्टी आहेत. ही गोष्ट तर तुम्ही एकदम बरोबर बोललात, मी ती नंतर एक्सप्लेन करीन. एक तर नरेंद्र मोदी यांचे व्यक्तित्व इतकं मोठं आहे आणि जनतेचं इतकं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना मिळतं आहे की त्यांच्या पक्षात समर्थनाची लाट आणि महापूर आहे. आणि तुम्ही पाहिलं जेव्हा नदीत पूर येतो तेव्हा पुरापासून वाचण्यासाठी म्हणून एका झाडावर कितीतरी प्रकारचे जीवजंतू चढून बसतात. मी नर्मदा नदीमध्ये एकदा पूर आला होता, तेव्हा आम्ही काही लोकांना वाचवायला गेलो, तेव्हा एका झाडावर एक माकडही चिटकलेला होता, एक माणूसही बसला होता, एक सापही होता, मुंग्या सुद्धा होते. पण ना तर साप फुतकारत होता, ना माणूस काठी उचलून मारत होता, ना माकड उड्या मारत होता. कारण की खाली पुराचं पाणी होतं, मरून जातील. आपापल्या फांदीवर सगळे चिटकून तुम्ही बसले विरोधी होते. हे पक्षांना नरेंद्र माकड आणि मोदी साप म्हणत आहात? नाही, नरेंद्र मोदीजींच्या समर्थनात महापूर आहे देशात की हे सगळे आमचे तसेच उदाहरण देत आहे की जसे ते बसून जातात तसेच विपक्षी नेते एकाच झाडावर चढले आहेत, विचारांच्या कारणाने नाही. आणि दुसरी गोष्ट, भारतीय राजनीतीमध्ये आधी चालायचं की नेता काही पण पाप करू देत, करप्शन, भ्रष्टाचार, काही पण, शेवटी शिक्षा होतच नव्हती, वाचून जायचे. नरेंद्र मोदीजींनी म्हटलं, ना खाऊंगा ना खाने दूंगा. आणि गडबड करणाऱ्यांना अजिबात नाही सोडणार. कोणी कोणत्या खानदानातून आला आहे याची चिंता केल्याविना ज्याने गडबड केली त्याच्या विरुद्ध कारवाई होत आहे, तर त्या कारवाईपासूनही घाबरत आहेत की भ्रष्टाचार नाही चालणार, बेईमानी नाही चालणार. म्हणून आता कारवाई होते तर सगळे घाबरलेले आहेत की मारले जाऊ सगळे, आणि म्हणून हे सगळे एकत्र होत आहेत. शिवराजची निवडणूक तुमच्या समोर आहे आणि सगळे विरोधी पक्ष एकत्र मिळून लढत आहेत. तर मामाचा सामना करण्यासाठी एक दिल्लीवरून काका तिथे गेलेत, तर त्याचा काही फरक पडेल? बघा, मामाचं नातं आहे, आत्मीयतेचं नातं. जेव्हा मी मुलीला लाडकी लक्ष्मी बनवलं तेव्हा छोट्या छोट्या मुलींनी मला मामा म्हणायला सुरुवात केली. नंतर आमच्या मुलांसोबत माझा प्रेमाचे संबंध आहेत, नेहमी त्यांना भेटतो. नंतर मुलांनी मला मामा म्हणायला सुरुवात केली आणि नंतर तर आता अशी अवस्था झाली की म्हातारेही मला मामा म्हणतात की मामा आहात. पण हे प्रेमाच्या कारणाने, स्नेहाच्या कारणाने. म्हणून केजरीवाल म्हणाले काका इथे पुढे आले आहेत. तिकडे गेल्यावर थोडीच कोणी काका बनतो, काका केजरीवाल. त्यासाठी खूप काही करावं लागतं. हे बनावटी नातं जोडल्याने काम नाही चालणार. जनतेमधून ज्यांना प्रश्न विचारायचे असतील, तुमची बायको तुमच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी दिसते आणि त्या ऍक्टिव्हली भाग पण घेतात. तर मला जाणून घ्यायचं होतं की तुमचे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. लग्न तर अरेंज झालं होतं. आधी आमच्या वडिलांनी मला म्हटलं की आता लग्न करायचं आहे. तर आधी मी तर पूर्ण जोशाने कामाला लागलो होतो. तर मी बोललो की काय करू लग्न करून, कामात इतकं लागलो आहोत. तरी हे ठरलं की लग्न करायचं आहे. कुटुंबातील लोकांनी पाहिलं, एकदा मीही बघितलं आणि लग्न झालं. पण भारतीय संस्कृतीमध्ये पती आणि पत्नी आमचे जे संस्कार आहेत, कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, व्यवहार नाही आहे. पश्चिममध्ये तर कॉन्ट्रॅक्ट आहे, पटलं तर ठीक, नाही तर तू तुझ्या रस्त्याने मी माझ्या रस्त्याने. पण भारतात हे संस्कार आहेत.
पवित्र आत्म्याचं बंधन आहे, जन्मजन्माची साथ आहे आणि जेव्हा जन्मजन्माची साथ असते त्याला त्याच पवित्रतेने आम्ही निभावतो सुद्धा. तसे व्यस्त इतके राहतो की मोकळ्याचे क्षणच नाही मिळत. पण जेव्हा पण कुठे जातो आम्ही सरकारी कामांच्या व्यतिरिक्त, तर माझा प्रयत्न हाच असतो की आम्ही दोघं सोबत जाऊ, मंदिरात पूजा करायला जाऊ, बाकी धार्मिक आयोजनांमध्ये जाऊ, तिथे आम्ही सोबत असतो. आणि मी नेहमी मानतो की पतीने पत्नीला सुद्धा बरोबर आदर द्यायला पाहिजे. दोघेही समान आहेत आणि एक दुसऱ्याला पूरक आहेत आणि एक दुसऱ्याचा सन्मान करायला पाहिजे. तेव्हाच कुटुंबाची गाडी चांगली चालते आणि तेव्हाच मुलांचे संस्कारही ठीक राहतात. हे भारताचे विचार आहेत बेटा. शिवराजजी, आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले आणि तुम्ही सुद्धा निर्भीडपणे मोठ्या इमानदारीने उत्तरं दिलीत. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर तुम्ही ऐकाल आपकी अदालत मध्ये आजचे जज डॉक्टर प्रदीप चौबे यांचा निकाल आजच्या खटल्याचा. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहानांवर. आम्ही त्यांना विचारलं त्यांच्या योजनांबद्दल, तर ज्या लोकांना मोफत भेटवस्तू वाटतात त्यांच्याबद्दल, मध्य प्रदेश सरकारच्या कामांबद्दल, विरोधी पक्षांच्या आरोपांबद्दल आणि त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल सुद्धा जनतेने काही प्रश्न विचारले. शिवराज सिंग चौहान यांनी प्रत्येक प्रश्नाचं निर्भीडपणे उत्तरं दिलीत. आता वेळ झाली आहे आपकी अदालत मध्ये आजचे जज सुप्रसिद्ध डॉक्टर प्रदीप चौबे यांच्या निकालाची. श्री शिवराज सिंग चौहान जी 13 वर्षापासून ते या सेवेच्या फील्डमध्ये आहेत. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी खूप मेहनत केली आहे आणि योग्य दृष्टीने मामा बनवून दाखवलंय. ही हॅज बीन द लॉंगेस्ट सर्व्हिस चीफ मिनिस्टर ऑफ मध्य प्रदेश. आणि या न्यायालयाचा हा आदेश आहे की हे याच प्रकारे सेवा करत राहतील आणि यशस्वी होतील. आणि यांच्यावरील आरोप यांच्या काम आणि सेवेच्या पुढे खूपच गौण आहेत. म्हणून त्या सगळ्यांमधून यांना सन्मानपूर्वक मुक्त केलं जात आहे. या देशाला तुमच्यासारख्या पॉलिटिशियनची खूपच गरज आहे आणि तुमची सत्ता नेहमीच टिकून राहो. आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. थँक्यू. याच अपेक्षेसोबत, या विश्वासासोबत की शिवराज सिंग चौहान अशाच प्रकारे विनम्र बनून राहतील, सरळ सहज बनून राहतील, मध्य प्रदेश मधल्या लोकांची सेवा करत राहतील. आजचा खटला इथेच संपवूया आपण. तुमच्यासोबत पुन्हा भेट होईल पुढच्या आठवड्यात नवीन पाहुण्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.